ज्या ज्या ठिकाणी म्हणताय माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विसिद्धासीन मागे कथा निरोपी लयलिसीन भस्म महात्म श्री गुरुसीन पुसले त्रिविक्रम भारतीने पुढे कथा कवणे परीन झाले असे गुरुचरित्रे निरोप द्यावा सविस्तारीन सिद्ध मुनी कृपा सिंधू गायसे विनमी शिष्य राणा ऐकून सिद्ध प्रसन्न वदना सांगत असे विस्तारुण भस्म महात्म परेसा श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म मधुपुससी एक चित्त करुणी मानसीन सावधान ऐकपा पूर्वा परिकृत युगेन वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु जो तो जगेन वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानेन ग्रह दारादी वर्जुने काम क्रोधादी तेजुनेन हिंडत होता महीवरी संतुष्ट निस्पृह असे मौनीन भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनीन वल्कल वस्त्र व्याघ्राजिन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षत्रिय असे हिंडत पातला क्रौंचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे कन ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीवानेकन भक्षित असे बरेसा ऐशा अघोर वनातन वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित नाला धावणे भक्षावया ब्रह्मराक्षस शुधाक्रांत आला असे भक्षू म्हणत करकरा दात खातन मुख पसरून जवळ आला राक्षस येता देखोनीन वामदेव निशंक धीरमणी उभा असे महाज्ञानीन पातला राक्षस तयाजवळी राक्षस मनी संतोषतन ग्रास बरवा लाधला म्हणत भक्षावया कांक्षा भोवतन येऊनी धरला आलिंगोनी आलिंगिता मनीश्वरासीन भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञान तयासीन जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळवणीन राक्षस झाला महाज्ञानीन जैसा लागला चिंतामणीन लोह सुवर्ण केवी होय जैसा मानस सरोवरासन वायस जाता होय हंस अमृत पाजिता मनुष्यासन देवत्व होय बरेसा जैसे का जंबू नदीतन घालिता मृत्तिका कांचन त्वरित तैसा झाला पापी पुनितन मुनीश्वराचे अंगस्पर्शे समस्त मिळते कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होणार ब्रह्मराक्षस भयानकन काय सांगू त्याची भूक गज तुरंग मनुष्याधिकन नित्याहार करी सगळं इतुके भक्षिता तयासीन वचे भूक परियसी तृषाक्रांत समुद्रासीन प्राशन करिता नवचे तृषा ऐसा पापिष्ट राक्षसन होता मुनीचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोशन झाला ज्ञानी परेसा राक्षस ज्ञानी होऊन लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणेन तो साक्षात ईश्वर तारी तारी मुनीश्वरान बुडालो अघोर सागरा उद्धरावे दातारान कृपा सिंधू जगदीशा तुझ्या दर्शन मात्रेसीन जळल्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तासीन तारी तारी जगद्गुरु येणे परी मुनिवरास तसे राक्षस वामदेव कृपा सुरसन पुसतसे तैवळी वामदेव म्हणे दयासीन तुवा कवनाचा कवनवंशी ऐसा अघोर ठाई वससीन मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकोणी म्हणजे वचन ब्रह्मराक्षस करी नमन विनवी तसे कर जोडून नायक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तैवेळी नापणाशी ज्ञान झाले सगळी जाती स्मरणानंत काळीन पूर्वापरीचे स्वाम्या तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 दिसतसे प्रकाशन ऐक स्वामी वामदेवा पूर्वजन्म 25 होतो राजा यवन दिशी दुर्जय नाम आपणासीन दुराचारी वर्तुलदान म्या मारिले बहुत लोकन प्रजेशी दिले दुःख स्त्रियावरिल्या अनेकन राज्यमध्ये करुण्या वरिल्या स्त्रिया व्यतिरिक्त बलात्कारी धरला अमित एक दिवस देऊन रतीन पुनरपी न भोगी तयासी एक दिवशी एकीसीन रती देऊनी त्याची ते तिसी ठेविले अंतर्ग्रहासीन पुनरपी ती ते न देखे नयनी ऐसे अनेक स्त्रियासीन ठेविले मी अंतर्ग्रहासी माते शापिती हरणीसीन दर्शन नेदी म्हणून या समस्त राजे जिंकुन्या आणि स्त्रिया धरुनिया एक एक दिवस भोगुनिया त्यांते ठेविले अंतर्ग्रहासी जेथे स्त्रिया स्वरूपे असती बळे आणून देई मिरती जान इति संतोष वृत्तीन तया द्रव्य देऊन्यानवे विप्र होते माझे देशीन ते जाऊनी राहिले अनेक दिशी जाऊनी आणि त्यांचे स्त्रियासीन भोगी आपण उन्मत्तपणे पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करुणी त्या ते भोगी उन्मत्तपणे रजस्वला स्त्रियासी देखा विवाह न होता कन्यासी बलात्कारे भोगी त्यासीन येणे परी समस्त दिशीन उपद्रविले मदांधपणे
ब्राह्मणे ब्राह्मण स्त्रिया तिने शते शतचारी क्षत्रिया ते वैश्य निवरल्या षटशतन शूद्र स्त्रिया सहस्रन एक शत चांडाळीने सहस्रवरल्या पुलदिनी पाच शत स्त्रिया डोंबिनी रजकिनी वरल्या शतचार्य असंख्यात वार वनितान भोगिल्या म्या उन्मत्तता तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वाम्या. इतक्या स्त्रिया भोगडीन संतुष्ट नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपानन करी नित्य उन्मत्ते वर्तता येणे परी देखान व्याधिष्ट झालो यक्ष्मादिकान परराष्ट्र राजे चालून ऐकान राज्य हिरितले स्वाम्या. ऐसे परी आपण अशीन मरण झाले परीशी नेले दूती अंबराशीन मज नरकामध्ये घातले देवाची सहस्र वर्षे देखान 10 वेळ फिरविले ऐका पितृसहित आपण देखान नरक भोगिले येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परीयसी सहस्र शिष्णे अंगाशीन लागली असती परीसा येणे परी दिव्य शतवर्षे कष्टलो बहु क्षुधार्थे पुनरपि पावलो यमपंथनानंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणाशीन व्याघ्र जन्म जीव हिंसी आजगर जन्म तृतीयशीन चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपणाशीन ग्राम सुकर परीसी 6वा जन्म झाले कैसीन सरडा होणी जन्मलो 7वा जन्म झालो श्वान 8वा जंबूकमतीहीन 9वा जन्म रोही हरणन 10वा झालो ससा देखा मरकड जन्म एकादशन घारी झालो मी 12 जन्म 13वा मुंगुसन वायस झालो 14 जांबवंत झालो 15 रान कुक्कुट मी 16 जन्म झालो परियसन पुढे येणे परी अवधार्य 17 जन्मी आपण गर्धव झालो अक्षयीना मार्जारेवणी संभवून आलो स्वामी 18 19वे जन्मासीन मंडूक झालो परीयसी कासव जन्म 20शीन 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोरन झालो तस्कर उंदीर दिवांद झालो मी बधिरन उलूक जन्म 23वा जन्म चतुर्विशतीसी झालो कुंजर तामसी 25 जन्मासीन ब्रह्म राक्षसा पण देखा क्षुधाक्रांता हरणीशीन कष्ट तसे परेशीन निराहारी अरण्यवासीन वर्त तसे स्वामिया तुम्हा देखतांत किणीन वासना झाली बक्षीन म्हणून या लागी आलो धावनीन पापरूपी आपण देखा तुझा अंग स्पर्श होता जाती स्मरण झाले आता सहस्र जन्मीचे दुष्कृतन दिसतसे स्वामिया माते आता जन्मपर्यंत तुझ्या अनुग्रह मी तरे घोरांगार संसार राहता यातनाकडे करिय तू तारक विश्वासीन म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसीन स्पर्श होता ज्ञान झाले भूमीवरी मनुष्यास्ती तैसा रूप दिससी येती परी तुझी महिमा ख्याती निरूप मासे दातारा महापापी दुराचारी आपण असे वरांतरी तुझे अंग स्पर्श मात्री ज्ञान झाले अखिल जन्माचे कैसा महिमा तुझ्या अंगिनी ईश्वर होशील की जगी आम्हा उद्धारा लागीन आलासी स्वामी वामदेवा ऐसे म्हणता राक्षसासीन वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसीन माझे अंगीची प्रियसा सर्वांग माझे भस्मांकितन तुझे अंग लागले क्वचित त्याने झाले तुझं चेतन ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे भस्म महिमा परंपारन परी ब्रह्मादिका गोचर याची कारणे कर्पूर गौरन भूषण करी सर्वांगी ईश्वरे वंदिल्या वस्तुसी वर्णिता शक्यामासीन तोची शंकर व्योम केशीन जाणे भस्म मेमान जरी तू पुसशी आम्हासीन सांगेन दृष्टांत परीशी आम्ही देखील दृष्टीसीन अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशीन आचारहीन परीसी सदारत क्षुद्रिनीसीन कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळून विप्र याती तया द्विजा बहिष्कारी ती माता पिता दाई जगोतीन त्यजिती त्यासी बंधुवर्ग येणे परी तो ब्राह्मणन प्रख्यात झाला आचार्यना शूद्रीनी ते वरुणन होता काळक्रमणिया ऐसा पापी दुराचारीन तस्कर विद्येने उदरभरी अनेक स्त्रियासी व्यभिचारीन उन्मत्तपणे बरेसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासे तस्कर विद्या करिता निशीन वधिले त्यासी एके शूद्रे वधून या विप्रासीन ओढोनी नेले तेची निशी टाकिले बहिर्ग्रामीसीन अघोर स्थळी बरेसा श्वान एक तये नगरी भैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरीन गेला हिंडत प्रेत घराणी देखोनी तया प्रेतासीन गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसुनी हर्षीन क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे बोटीन लागले प्रेताचे ललाटे वक्षस्थळी बाहुवटीन लागले भस्म बरेसा प्राण तेजिता तिजोरण्येत होते यमकिंकर नाना परी करीत मारून यमपुराणी ताती कैलासपुरीचे शिवदूतन देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उधळितन म्हणती याते कवने नेले याते योग्य शिवपुरण केवी नेले ते किम यमकिंकरे म्हणून धावते वेग यमकिंकरा मारावया
शिवदूत येता देखोनी नियमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा जाऊनी सांगते यमासीन गेलो होतो भूमीशी आणीत होतो पापे असेन अघो रूपे गुण्या हे देखोनी शिवदूतन धावत आले मारू म्हणत हिरोनी गेले प्रेत घेतले प्रेतन वधित होते आम्हासी आता आम्हा काय गतीन कधी नवचो त्या क्षिती आम्हासी शिवदूत मारितीन म्हणून विनमती यमासी ऐकोनी दूताचे वचन यम निघाला कोपून गेला त्वरित ठाकून शिवदूता जवळी देखाय यम मने शिवदूतासीन का मारिले माझ्या किंकरासी हिरोनी घेतले पापे असीन केवी नेता शिवमंदिरा याचे पाप असे प्रबळन जितिके गंगेत असे वाळू तया होडी अधिक केवळन अघोर रूप असे देखा नव्हे योग्य हा शिवपुरासीन या ते बैसुने मानेसे केवी नेता मूढपणेशीन म्हणून कोपे यम देखा ऐकोणी यमाचे वचन शिवदूत सांगते विस्तारण प्रेत कपाळी लांछनन भस्म होते परेसा वक्षस्थळी लाटेशीन बाहुमुळी करकंकणीशी भस्म लाविले प्रेतासीन केवी आदळती तुझे दूत आम्हा आज्ञा ईश्वरासीन भस्मांकित तनु मानवाची जीवा नावा त्या नराचान कैलासपती शाश्वत भस्म कपाळी असतन केवी आतळती तुझे दूत तात्काळी होती वधितन सोडिले आम्ही धर्माची पुढे तरी आपल्या दूतान बुद्धी सांगा तुम्ही आता जे नर असती भस्मांकितान त्या ते तुम्ही न आणावे भस्मांकित नरासीन दोष न लागते बरेसी तो योग्य होय स्वर्गासीन म्हणून सांगते शिवदूत वचन ऐकून नियम धर्म गेला परतून आपले दूता पाचारून सांगत असे बरेसा यम सांगे आपले दूतान भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकितन त्या ते तुम्ही न आणावे अनेक परी दोष जरीन केले असतील धुरंधरी त्या ते न आणावे आमचे पुरीन त्रिपुंड्र टिळक नरासी रुद्राक्ष माळा ज्याचे गळान असेल त्रिपुंड्र टिळा त्या ते तुम्ही नातळान आज्ञा असे ईश्वराची वामदेव म्हणे राक्षस असेन या विभूतीची महिमा असे ऐशी या आम्ही लावितो भक्तीसीन देवाधिका दुर्लभ पाहे पाय ईश्वर प्रीतीशी सदा लावितो भस्मासी ईश्वरे वंदिल्या वस्तूसीन कवन वर्णो शके आ सांगमज ऐकोणी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन उद्धारावे जगत जीवनान ईश्वर तुझी वामदेवा तुझे चरण मज भेटलेन सहस्र जन्मीचे ज्ञान झाले काही पुण्य होते केले त्याने गुणे भेटलासी आपण जगी राज्य करतान केले पुण्य स्मरले आता तळे बांधविले रानातन दिली वृत्ती ब्राह्मणासी हेतुके पुण्य आपणासीन घडले होते बरेसे वरकड केले सर्व दोषीन राज्य करता स्वाम्या जधी नेले रे यमपुरासीन यमे पुसले चित्रगुप्तासीन माझे पुण्य ते यमासीन चित्रगुप्ते सांगितले तधी माते यमधर्मे आपण सांगितले होते हे पुण्य पंचविंशती जन्मी गानन फळासील म्हणून तया पुण्या पासून भेटी झाली तुझे चरण करणे स्वामी उद्धारण जगद्गुरु वामदेवा या भस्माचे महिमानन कैसे लावावे विधान कवन मंत्र उद्धारण नुसतावणी सांगा मग वामदेव म्हणे राक्षसासीन विभूतीचे धारण मज पुससी सांगे नाता विस्तारिसीने एक चित्ते एक बा पूर्वी मंदरगिरी पर्वतीन क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्रादी गण सहितीन बैसले होते ओळखीशी 33 कोटी देवा सहितन देवेंद्राला तेथे त्वरित अग्निवरुण यम सहितन कुबेर वायुवाला तेथे गंधर्व यक्ष चित्रसेनन खेचर पन्नग विद्याधरण किंग पुरुष सिद्ध साध्य जानन आले गुह्यक सभेशी देवाचार्य बृहस्पती वशिष्ठ नारद तेथे आर्यमादी पितृसहितीन तया ईश्वर ओळखीशी दक्षादी ब्रह्माईर सगळं आले समस्त ऋषिकुळ उर्वशादी अप्सरा मिळून आले त्या ईश्वर सभेशी चंडिका सहित शक्तिगण देखान आदित्यादी द्वादशार्का अष्टवसु मिळून ऐकान आले ईश्वराचे सभेशी अश्विनी द्वेवता पर्यसीन विश्वे देव मिळून निर्दोषी आले ईश्वर सभेशन ऐके ब्रह्मराक्षसा भूतपती महाकाळानंदिकेश्वर महानिळ काठी कर दोघे प्रबळन उभे पार्श्वी असती देखा वीरभद्र शंखकर्णन मणिभद्र षटकर्ण व्रकोदर देवमान्यन कुंभोदर आले तिथे कुंडोदर मंडोदर विकट कर्ण कर्णधार धार केतु महावीरन भूतनाथ तेथे आला भृंगी भूतनाथ नानारूपी गण समस्त नानावर्ण मुखे ख्यात नानावर्ण शरीरावय रुद्रगणाची रूपे कैसीन सांगे नायका विस्तारिसी कित्येक कृष्णवर्णेसीन श्वेत पीत धूम्रवर्ण हिरवे ताम्र सुवर्ण लोहित चित्र विचित्र वर्ण मंडुकासारिके असे वदनन रुद्रगणाले तिथे नाना विशेषत्रे शस्त्रेशी नाना वाहने भूषणेशी व्याघ्रमुख कित्येकासीन किती सुकर गजमुखे कित्येक नक्रमुखेन कित्येक श्वान मृगमुखे उष्ट्रवदन कित्येकीन किती शरभ शार्दुर्वदने
कित्येक भैरुंड भुके सिंहमुख कित्येक दोन मुख गण देखन चतुर्मुख गण कित्येक चतुर्भुज गणागणिक कित्येका नाही मुख ऐसे गण तेथे ती देखन ऐक राक्षस ऐक जिते एक हस्त द्विहस्ते सीन पाच सहा हस्ते घेशी पाद नाही कित्येकासीन बहुपादी किती नाही कर्ण नाही कित्येकाशी एक कर्ण अभिनव घेशी बहुकर्ण परेसीन ऐसे गण येती तेथे कित्येकाशी नेत्र एक कित्येका चारी नेत्र विचित्र किती स्थूळ कुब्जगण ऐसे गण व ईश्वराची ऐशा परीशा गणासेतन बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रत्न गजितन सप्त प्रभावळीचे रक्त एक प्रभावळीन तयावरी रत्ने जडली अनुपम्य दिसे निर्मळीन सिंहासन परियेसा दुसरी एक प्रभावळीन हेमवर्ण पिवळीन मिरवितसे रत्ने बहाळीन सिंहासन ईश्वराचे तिसरी प्रभावळी सीन नीलवर्ण रत्नकेशीन जडली असते कुसरी सीन सिंहासनेश्वराची शुभ्र चतुर्थ प्रभावळीन रत्नगजिताचे रक्तवर्ण असे जडले सिंहासन शंकराचे वैडूर्य रत्नगजितन मोती जडले असे होत पाचवी प्रभावळी ख्यातन सिंहासनेश्वराचे सहावी भूमी नीलवर्णन भीतरी रेखा सुवर्णवर्ण रत्ने जडली असती गणन अपूर्व सिंहासनेश्वराचे सातवी ऐसे प्रभावळीन अनेक रत्ने असे जडली जे काय विश्वकर्माने रचिलीन अपूर्व देखा त्रिभुवनात ऐशा सिंहासनावरील बैसलाचे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरीन भासत असे बरेसा हा प्रळय समयासीन सत्तार नवमिळनी देशी तैसिया श्वासोत्सवासेसीन बैसलास ईश्वर भाळ नेत्र ज्वाळमळान सर्वताग्नी सवर्ताग्नी जटा मंडळा कपाळी चंद्र षोडशकळान शोभतसे सदाशिव तक्षक देखावा करणीन वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघाचे नैने नीलरत्नापरी शोभती नीलकंठ दिसे आपणन नागाराभरण सर्पाचे निकरी कंकणन मुद्रिका ही देखा सर्पाचिया मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटा संदर्पणाचे ऐसे परितसे कोटक महापद्म केली नुपुरे पैदान जैसा चंद्र संपूर्ण तैसा शुभ्र दिसतसे मनोनी कर्पूर गौरमंतीन ध्यानी द्यायचे पशुपती ऐसा भोळा चक्रवर्तीन बैसलाचे समेत रत्न मुकुटाचे श्री नागेंद्रासे केयुरी कुंडलाची दीप्ती थोरीन दिसतसे ईश्वर कंठी सर्पाचे हार नीलकंठ मनोहर सर्वांगी सर्पाचे अलंकारण शोभतसे ईश्वर शुभ्र कमळे अर्चिलांकी चंदने असे लेपिला कर्पूर केळीने पूजलान ऐसा दिसे ईश्वर दहा भुजा विस्तारिसे एक हाती दिसे वैसलाचे सभेसीन सर्वेश्वर शंकर एके हाती त्रिशूळदेकान दुसरा डमूर्ते सूर्यका हेरे हाती खड्गदिकान शोभतसे ईश्वर पान पाद्र एका हातीन धनुष्य बाणे कर शोभते खटवांग फरशे हिरे हातीन अंकुश करे मिरुदसे मृग धरला असे करी दिकान ऐसा तो हा पिनाका दहा भुजा दिसते निकान बैसला असे समित पंचभक्त सर्वेश्वरन एक एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकारन सांगे नायका श्रोतेजन कलंका विने चंद्रदेशान किंवा क्षीर फेन ऐसा भस्मभूषणे रूपे कैसान दिसे मन्मथा थे दोहोनिया चंद्र सूर्य चंद्र अग्निनेत्र नागहार कटिसूर दिसे मूर्ती पवित्र सर्वेश्वर परेसा शुभ्र टिळक कपाळीन बरवा शोभे चंद्रमुळी हास्यवदन केवढे नापूर देका श्री शंकर दुसरे मुख उत्तरेशीन शोभतसे विस्तारेशीन ताम्र वर्णाकार कमळेशीन अपूर्व दिसे परेसा जैसे ताडिंबाचे फुडण किंवा प्रात रविमंडळ तैसे मिरवे मुखकमळन ईश्वराचे परेसा तिसरे मुख पूर्व दिशेन अंगंगा अर्धचंद्र शीर्षे जटाबंधन केली कैसेन सर्पवेष्टीत परेसा चौथे मुख दक्षिणेशीन मिरवे नीलवर्णेशी विक्राळ दाडा दारुणेशीन दिसतसे तो ईश्वर मुखावणी ज्वाला निगतीन तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभतीन सर्पवेष्टीत परेसा पाचवे असे ऐसे वदनन व्यक्ताव्यक्ताचे जानम साकार निराकार निसगुण सगुण निर्गुणेश्वर सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन परब्रह्म वस्तू तो जानन सर्वेश्वर पंचमुखी काळ व्याळ सर्पभवतन कंठीमाळा मिरवे ख्यात चरण मिरविती आरक्तन कमळावरी ईश्वराचे चंद्रासारिखी नखे देखान बिरवे चरणी पादुकान अलंकार सर्प ऐकान शोभतसे परमेश्वर व्याघ्रांबर पांघरुणान सर्प बांधली असे आपण गाठी बांधली असे नागबंधन करुण्या नाभी चंद्रावळी शोभे हृदयी कटाक्ष रोम उभे परमार्थ मूर्ती लाभेन भक्तजना मनोहर ऐसा
तसा रुद्र महाभोळान सिंहासने आरुळला पार्वती सहित शोभरान बैसलासे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परिचे अलंकार निर्विधसे अगोचरन सर्वेश्वरी प्रेसा कनक चाफे गोरटेन मोतियाचा हारकंठी रत्न खचित मुकुटेन नागबंदीच सचय नाना परीच्या पुष्पजातीन मुकुटावरी शोभती तेथे भ्रमरा लाभितीन परिमळा लागे परेसा मोतियाची थोर जाळीन निर्विधसे मुकुटा जवळी रत्ने असती जडलीन शोभायमान दिससे मुख दिसे पूर्ण चंद्रन निवृत्तसे हास्यमंद जगन्माता विश्ववंदन दिसतसे परमेश्वरी नासिक बर्वे सरळन तेथे मिरवे मुक्तावळ त्यावरी रत्ने सोजवळन झडली असे शोभामान अधर पवळ वेली दिसे न दंतपंक्ती रत्न जैसे ऐसी माता मिरुतसे जगन्माता परेसा कानी तानोडे भोरियान रत्न गजित मिळवल्या अलंकार महामायान लेली असे जगन्माता पीत वर्ण चोळी देखान कूच तटतटीत शोभेनिका एका वेळी रत्ने अनेकान शोभतसे कंठी आरय काल व्याल सर्प धोरण सनपान कीर्ती मनोहर कैसे भाग्य दैव धोरण त्या सर्पाची परेसा रक्त वस्त्र नेचलेन जैसी दाडिंब पुष्पविलेन किंवा कुंकुमे डवरिलेन गिरिजा माता परेसा बाहुदंड सुरेखान करी कंकन मनवे देखा रत्न खचित मेखळा देखान लिहिली असे पूर्वजे चरण शोभती महावर्वे नास्ते ने पुरे स्वभावे ऐसे पार्वती ध्यान द्यावेन म्हणती गणसमस्त अष्टमीच्या चंद्रासारखा मिरवे टिळक कपाळी कैसा त्रिपुंडो टिळा शुभ्र जैसा मोतियाचा परेसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवन वर्णो क्षके बारन जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू मे सैतन बैसला असे सभेत 33 कोटी परिवार सहित इंद्रभा ओळखशी उभे समस्त सुरवरन देवऋषी सनतकुमार आले देते वेगवक्त्रन तया ईश्वर सभेशी सनतकुमार देवळीन लागतसे चरण कमणी साष्टांग नमन बहाळीन विनवित असे शिवाजी जय जय उमाकांतां जय जय शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दातां चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासीन स्वामी निरूपिले कृपेशी भवार्णवी तरावयासीन पापक्षया कारणे आणि कामादेने मुक्ती होय अल्प पुण्ये चारी पुरुषार्थ ये निगुणे नाना असे साधिजे एरवी समस्त पुण्यासीन करावे कष्ट समसासी हितार्थ सर्व मानवासीन निरूपावे स्वाम्या ऐसे विनवे सनतकुमारन मनी संतोषने ईश्वर सांगता झाला कर्पूर गौरन सनतकुमार मनुष्य ईश्वर म्हणे त्यावेळी ऐका देव ऋषी सगळे घडे धर्म तात्काळीन ऐसे पुण्य लागेन वेदशास्त्र संमतेशी नासे धर्मपरेशी अनंत पुण्य त्रिपुंडरेशीन भस्मांकित परेसा ऐकुने विनवी सनतकुमारन कवने विधिला विजनर कवन स्थान द्रव्य परिकरण शक्ती देवता कवन सेयम कवन कर्तृ किम प्रमाणन कोण मंत्रेला विजयापन स्वामी सांगा विस्तारण म्हणून मनी जे लागलाय ऐसे विनंती ऐकुन सांगे शंकर विस्तारण गोमय द्रव्य देवता अग्नीन भस्म करणे परेसा पुरातनीचे यज्ञस्थानन जे कास्ति मेदिने पुण्य बहुत लावताक्षिणीन भस्मांकित परेसा सद्यो जातादि मंत्रेशीन घ्यावे भस्म तळातासी अभिमंत्रावे भस्मासीन अग्निरित्यादी मंत्रे कृण्या दानस्तुकी मंत्रेशी संदावे अंगुष्ठेशी त्र्यंबकादि मंत्रेशीन शिरसी लाविजे परेसा त्रैविष्येती मंत्रेशीन लाविजे ललाटी भुजासी त्यानेची मंत्रे पर्यसीन स्थानी स्थानी लाविजे तिन्ही रेखा एके स्थानी लावाव्या त्याच मंत्राने अधिक न लाविजे भ्रुवाहुनेन भ्रू समान लाविजे मध्यमानामिका अंगुळेसी लाविजे पहिले ललाटेशी प्रतिलोम अंगुष्ठेशीन मध्य रेखा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परिकरी एक एक रेखेच्या विस्तारीन सांगे नाही का एक चित्ते नवदेवता विख्यातेशीन असती एक एक रेखेचे अकार गार्ह पत्यासीन भूरात्मा रजोगुण ऋग्वेदानी क्रियाशक्तीन प्रातःसवन असे ख्याती महादेव देव म्हणतीन प्रथम रेखा येणे पर्य दुसरे रेखेची देवता सांगे नाही का विस्तारता उकार दक्षिणाग्नी देवता नभ सत्व जाणावे यजुर्वेद म्हणजे त्यासीन मध्यंदिन सवन पर्यसी इच्छाशक्ती अंतरात्मेसीन महेश्वर देवताना तिसरी रेखा मधील मकार आहवनीय पर्यसी परमात्मा दिव हर्षेन ज्ञानशक्ती तमोगुणय तृतीय सवन पर्यसीन सामवेदासी त्यासी शिवदैवत निर्धारशीन तिने रेखा येणे विधिय ऐसे नित्य नमस्कारुनेन त्रिपुंड्र लाविजे भस्मेने महेश्वराचे व्रत म्हणून वेदशास्त्रे बोलता दिय मुक्ती कामे जे लावितीन त्यासे नाही पुनरावृत्ती जे जे मनी संकल्पितीन लागे चारी पुरुषार्थ
ब्रह्मचारी गृहस्थासीन वानप्रस्थ यतीसीन समस्थी लाविजे हर्षीन भस्मांकित त्रिपुंड्रूय महापापी असे आपण अनुपपादकी जरी जाण भस्म लालिता दक्षिणन पुण्यात्मा तुची होय क्षत्रिय वैश्य शूद्र श्रीवद्यासी गोहत्यादी पातकासी वीर हत्या आत्महत्येशी शुद्धात्मा करी भस्मांकितय विधिपूर्वक मंदिरेशीन जे लाविते भक्तीशी त्यांची महिमा अपारेशीन वंदे होय देवलोकीय जरी नेने मंत्रासीन त्याने लाविजे भावशुद्धीशी त्याची महिमा पारेशन एक तिथे बरेसा परद्रव्य हारक देखान परस्त्री गमन ऐका असेल पापी परनिंदकान तो हे पुनीत होईल जाणा परक्षेत्र हरण देखान परपीडक असेल लोका सस्य आराम तुडिका नैसा पातकी पुनीत होय ग्रहदादी केला दूषण असत्यवादी पर्यस पैशून्यपणा पापासन वेद विक्रय पापदाना कूट साक्षी व्रत त्यागीन कौटिल्य करी पोटा लागी ऐसी पापे सदा भोगीन तोही पुनीत होय जाणा गाई भूमी हिरण्यदान म्हैशी तीळ कंबळदान घेतले असेल वस्त्रानन तोही पुनीत होय दान धान्यदान जलादिदान घेतले असेल नीचापासून त्याने करणे भस्मधारणन तोही पुनीत होय दाना दासी वेश्या भुजंगीशी वृषल स्त्री रजस्वलेसी केले असतील एकादशीन तोही पुनीत जाना कन्या विधवा अन्य स्त्रियासीन घडला असेल संगद्यासी अनुतप्त होणी परेसीन भस्म लाविता पुनीत होय रसमास लवनाधिका केला असेल विक्रय जोगा पुनीत होय भस्म संपर्कान त्रिपुंड लाविता परेसा जाणुनी अथवा अज्ञानतान पाप घडले असंख्याता भस्म लाविता पुनितान पुण्यात्मा होय जाना नाशी समस्त पापासीन भस्म मेमा आहे ऐसी शिवनिंदक पापी असीन न करी पुनीत परेसा शिवद्रव्य अपहारकासीन निंदा करी शिवभक्तासी न होय निष्कृती त्यासीन पापा वेगळा नव्हे जाणा रुद्राक्ष माळा दयाचे गळान लाविला असे त्रिपुंद्री टिळा अन्य पापी होय केवळान तोही पूज्य तिही लोकी जितुकी तीर्थे भूमीवरी नास्तील क्षेत्रे नानापरी स्नान केले पुण्य सजीन भस्म लाविता परेसा असती कोटी मंत्र असती कोटी सात पंचाक्षरादी विख्यात अनंत आगमासे मंत्र जपिले फळ भस्मांकिता पूर्वजन्म सहस्रांतीन सहस्रजन्म पुढे होते भस्मधारणे पापे जातीन 42 अंशाधिक इहलोकी अखिल सौख्यन होती पुरुष शतायुष्य व्याधी न होती शरीरासन भस्म लाविता नरासी अष्टेश्वर्य होती त्यासीन दिव्य शरीर प्रेयसी अंतिज्ञान होईल निश्चयसीन देहांती तया नराय बैसोने दिव्य विमानीन देवस्त्री आशत येऊने सेवा करती येणे गुणीन येऊनी जाती स्वर्गभुवना विद्याधर सिद्धजनन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाळजनन वंदिती समस्त तयासे अनंत काळ तया स्थानीन सुखे असती संतोषुनी मग जाती तिथून ब्रह्मलोकी शाश्वत 1 शतकल्पवरीन राहते ब्रह्मलोकी स्थिरीन तेथून जाते वैकुंठपुरीन वय विष्णू लोके परेसा ब्रह्मकल्पतीन वरीन राहती नर वैकुंठपुरीन मग पावती कैलासपुरीन अक्षय काळ तेथे राहते शिवसायुज्य होय त्यासीन संदेह सोडून या मानसीन लावा त्रिपुंड भक्तीसीन सनत कुमारादी सगळे गहो वेदशास्त्रादी उपनिषदार्थन सार पाहिले मी अवलोकित चतुर्वेद पुरुषार्थन भस्मधारणे हो जाना कायसे त्रिपुंड महिमानंद सांगितले ईश्वर विस्तारण लावा तुम्ही सगळ्या जणन सनत कुमारादी ऋषीश्वर हो सांगुणी सनत कुमारासीन गेला ईश्वर कैलासासी सनत कुमार महारहर्षीन गेला ब्रह्मलोकाप्रती वामदेव महामुनीन सांगती असे विस्तारणे ब्रह्मराक्ष राक्षसे संतोषोनी नमन केले चरण कमलासी वामदेव मने राक्षसासीन भस्म महात्मा आहे ऐसी माझे अंग स्पर्शशी ज्ञान तुझ प्रकाशले ऐसे म्हणून संतोषी नाभिमंत्रुणी भस्मासी देता झाला राक्षसासीन वामदेव त्यावेळी ब्रह्म राक्षस त्यावेळी लाविता त्रिपुंड कपाळी दिव्य देह तात्कालीन तेजमूर्ती झाला परेसा दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्य संकाशी झाला आनंद रूप कैसेन ब्रह्म राक्षस तैवळी नमन करून योगेश्वरासीन केली प्रदक्षिणा भक्तीशी विमान आले तदक्षिणेसीन सूर्य संकाश परेसा दिव्य विमाने वैस्पनीन गेला स्वर्गाशी तदक्षिणी वामदेव महामुने दिदला तत्का तयासी परलोक वामदेव महादेवन मनुष्य रूप दिसतो स्वभाव प्रत्यक्ष जाना तो शांभवन हिंडे भक्त तारावया त्रयमूर्तीचा अवतारून वामदेव तुझी गुरु
करावया जगदोद्धारून हिंडत होता भूमीवरी भस्म महात्मासे धरून विशेष हस्तस्पर्श गुरु ब्रह्म राक्षसाची तिथलावरून होता भूमीवरी भस्म महात्मासे धरून विशेष हस्तस्पर्श गुरु ब्रह्म राक्षसाची तिथलावरून उद्धार गती बरेसा समस्त मंत्रासतीन गुरुविने साध्य नव्हती वेदशास्त्रे वाकाणी ते नास्तित तुम गुरुपरम सूत मने ऋषेश्वराशीन भस्म महात्म्य आहेसी गुरु हस्ते असे विशेषीन तस्मात गुरुची कारण येणे परी त्रिविक्रमासीन सांगते श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षीन चरणावरी माथा ठेवित नभन करुणी श्री गुरुशीन निघाला आपुळे ध्याना स्थानासी झाले ज्ञान समजताचे श्री गुरुच्या उपदेशे येणे परिसिद्ध म्हणून सांगते झाले विस्तारणी ऐकतो शिष्य नामकरणीन भक्तिभावे करुण्याय म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नरन लागे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे भस्म महिमा वर्णनाम 29 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्यरानान लागे सिद्धाच्या चरणांविन तसे करजोडून भक्तिभावी गुण्या जय जया सिद्ध म्हणीन तुची तारक भवारणे अज्ञान तिमिरणासुरीन ज्योती स्वरूप तू ज्योतियम अविद्या माया सागरीन बुडालो होतो महापुरे तुझी कृपा झाली तरीन तारिले माते सोम्या तुवा दाविला निज पंथन जेने जोडे परमार्थ विश्वपालक गुरुनाथन तुळची होसी स्वाम्या गुरुचरित्र सुधार संतुवा पाजला माझ तृप्त न होय गा मानसन तृषा आणि कुतसे तुवा केल्या उपकारासीन उत्तीर्ण नवे मी वंशोवंशी निज स्वरूपामासीन दाविले तुम्ही सिद्ध म्हणे मागे कथा निरोपिलीसीन अभिनव झाले सृष्टीसीन पतिता करवी ख्यातेसीन वेदचारी मनविले त्रिविक्रम महामुनीश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशीन पुढे कथा वर्तले कशीन विस्तारा वेदातारा ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्धापन प्रेम भावे अलंघन आश्वासित से ते वेळी धन्य धन्य शिष्य मौळीन तुझला झाले अभिष्ट सगळी गुरुची कृपा तात्कालीन झाली आता बरेसा धन्य धन्य तुझी वाणीन वेध लागला श्री गुरुचरणीन तुची तरला सेववारणीन सकळा अभिष्टे साध्य तुवा पुशिला वृत्तांतन संतोष झाला आजी बहुतम श्री गुरु महिमासे ख्यातन आगम्यासे सांगता एक एक महिमा सांगतान विस्तार होईल हो कथा संकेत मार्गे तुझा आता निरोपित से परियसी पुढे असता वर्तमानीन तया गानगा ग्रामभुवनीन महिमा होतसे नित्य नूतनीन प्रख्यात रूप होणे आयो त्रयमूर्तीचा अवतारण झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपारन सांगता कर्मपरेसा महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती अम्माकेची काया धोरणी मानवाची चरित्र केले भूमिवर्य तया स्थानी असता गुरुन ख्याती झाली अपरंपारू प्रकाशत्वचारी राष्ट्रन समस्त येती दर्शना येती भक्त यात्रेशी ऐकू एको भावे भक्तीशी श्री गुरु दर्शन मातृशीन सकाळ अभिष्टभावतीय दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्तन वांझेची पुत्र होय त्वरित कुष्ठे असेल तो पीडितन सुवर्ण होय दे त्याचा अक्षहीना अक्षयेती बधीर करणी ऐकती अपस्मारादी रूप गातील श्री गुरु चरण दर्शन मात्रे परीस लागता लोहासीन सुवर्ण होय नवल कायसी श्री गुरु कृपा होय जासीन सकाळ अभिष्टे पावजय ऐसे असता वर्तमानीन उत्तर दिशे माहुर स्थानी होता विप्र महादेव नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊन मर्तीन करी दुःख अनेकृती दत्तात्रयाराधितीन स्त्री पुरुष दोघेजण पुढे झाला अनेक सुतन तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंतन अतिप्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी नाती प्रीती तयावरीन झाला 5 संवत्सरीन व्रत बंद गेला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करते प्रीतीशी अति सुंदर नवरीसीन विचारुणी प्रीती करे नदनाचे रती सरसीन रूप दिसे नवरीशी अति प्रीती स्वासु श्वशुरासीन महाप्रेमे प्रतिभार्दीय दंपती एकची वयसीन अति प्रिय महर्षी वर्धता झाली सोडशीन वर्षे तया पुत्राशी दोघे सुंदर सुलक्षण एका परिषेक प्राण न विसंवेती क्षण क्षण
नाती प्रिय प्रियसा ऐसी प्रेमया सदा देखान व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देताय कारण आरोग्य न हे तयासी नवचे अन्न तयासीन सदा राय उपवासी त्याची भार्या प्रीतीशीन आपण देखा सदा अन्न पुरुषावरी आपला प्राणन करी नित्य उपोषण पती सदेता औषधदान प्राशन करी प्रेसा येणे परी 3 वर्षीन झाली व्याधी क्षयासीन पतिव्रता स्त्री कैसीन पुरुषा सवे कष्ट तसे पुरुष देह क्षीण झाला आपण तया सरसिया बोला तीर्थ घेऊन चरण कमळान काळक्रमी त्याजवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमंदीचे न विसंबीचे क्षणवर्य जितुके अन्नपतीशीन तितुकेचे ग्रासापनासीन जैसे औषध देती त्याशीन आपण घेतसे बरेसा माता पिता दायात गुंतीन समस्त तिशी वारिती पतिव्रता ज्ञानवंतीन न ऐके बोलगवणाचे दिव्य वस्त्रादी या भरणेन तेजिली समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राणन काय सुगमंदसे उभयताची माता पितान महाधनिक श्रीमंता पुत्र कन्येसी पाहतान दुःख गर्दी परिसाय अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या हवन अपरिमित ब्राह्मण भोजनन करवितादी अवधारा अनेक परिचय वैद्य तीन दिव्य रस औषधे स्थिती शमन नव्हे कवनेरीतीन महाव्याधीने व्यापल्य पुसती जाणत्या ज्योतिषासीन पूजा करते कुलदेवतासी काही केल्या पुत्रासीन आरोग्य नये सर्वदा वैद्य म्हणती देवळी नव्हे बरवे त्याच्या आगळी राखील करी चंद्रमुळे मनुष्य यत्न नव्हे आता गायसे ऐकुणी माता पितान दुःखे दाडली करीती चिंता जय जय जगन्नाथान दत्तात्रय गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासीन पुत्र लागलो संतोषी पापरूप आपणासीन निधान केवी राहो पाय एकची पुत्र आमचे वंशीन त्या ते जरी न राखीची प्राणदेव तया सरशीन दत्तात्रया स्वाम्या ऐसे नाना परिदेखान दुःख करी जननी जनका वारी तसे पुत्र एकान माता पिता लिंगोनी मने आपले भोग सरले जितुके ऋण तुम्हादी जले अधिक जायचे घेऊ भले नरणानुबंधन सुखेचे ऐसे ऐकुने माता पितान दोघे झाली मूर्छांगता पुत्रावरी लोळतान महादुःखे दाटुण्या म्हणती ताता पुत्रा नामची आशा झाली वया शोषी पोशिशी आम्हा म्हणून या निश्चय केला होता अपनय उपगोनी आम्हासीन सोडून केवी जाऊ पासे उपा वृद्धाप्यपणी आपणासीन धर्मगडे केवी तुझं ऐकोनी माता पिता वचन तसे आक्रंदोन करणी ईश्वराधीनन मनुष्य यत्न काय झाले माता पित्याचे ऋणन पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडाप्रिय मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपानन उत्तीर्ण नवे भवानन जन्मांतरी उण्या आपण जन्मलो तुमचे उदरीन कष्टला दाविले आधी भारी सौख्य न देखा कोणे बरेन ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणेन परमार्थी दृष्टी देणेन जैसे काही असेल होणेन ब्रह्माधिकान सुटेची येणे परी जननी जनकान संभाषित असे पुत्रनिका तेने परी स्त्री सिदिकान सांगत असे परेसा म्हणे ऐक प्राणेश्वरीन झाले आमचे दिवस सरी मज निमित्ते कष्टली जवारीन वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मीचे वैरपणन तुझ सेवता माझा शिन म्हणून तू ते दिसले जाणन जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी राहसे आमचे घरीन तुझ पोषितील परी गरी तुझं वाटेल कष्टवारीन जाई आपले माहेरा ऐसे तुझे सुंदर परन राघे आपण दैवन न राहे तुझे आहे परन माझे अंग स्पर्शत आहे ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तदक्षण माथा लावून या चलन दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरान तुम्ही मज न अभेरा तुम्हा सरी दातारान अनेक नाही गती आपण आयो जेथे असे तुमचा देहन सभेचे असे आपण बाय मनी न करा संदेहन समागमी तुमचे आपण ऐसे दोघाचे अवचन ऐकून या जनकजननी देह टाकून या धरणेन दुःख करती ते वेळी उठवून या स्वशुरासीन संभोगित असे स्वासुसी न करा चिंता हा भरवशीन पती आपला वाचलय विनवीत असे ते वेळी नाम महाराखेल चंद्रमुळी पाठवा एखाद्या स्थळीन पती आपला वाचलय सांगती लोकमहिमा ख्यातीन नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करतीन तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेशीन आरोग्य होईल पतीशी आम्हा पाठवा त्वरितेशीन म्हणून चरणी लागला मानवली गोष्ट समजतासीन माता पिता श्वशुरासीन निरोप घेऊन सगळीकासीन निगती झाली तेवढी तया आरोग्या करुणी डोलीन घेऊन निघाली ते बाळी विनवित असे तेवढे आपले सासू श्वशुराशी स्थिर करुणी अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राणन राखील माझे कुळदैवत म्हणून सासू श्वशुरासी नमन करी प्रीतीशी आशीर्वाद देती हर्षण आहे पण स्थिर होय तुझे दैवे तरी आता आमचा पुत्र वाचो माता म्हणून निघाले बोळवितन आशीर्वाद देतात येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्ग कर्मदान आली गाणगापुराशी
मार्ग क्रमिता रोग्यासीन अधिक झाला त्रिदोषीन उतरता ग्राम प्रदूषण अति संकट झाले भय विचारिता श्री गुरुसीन गेले होते संगमासीन जावे म्हणून दर्शनासीन निगती झाले त्यावेळी पतिव्रता त्यावेळी न आले आपले पती जवळी पाहता झाला अंतकान प्राण गेला तर दक्षिणी आकांत करीते नारीन लोळ तसे धरणीवरी भोसकुनी घ्यावया घेता सुरीन वारिती तेसी ग्राम लोक आफळे शिर भूमीशीन हानी उरी पाशाने केश मोकळ्या कुरुशीन प्लावितसे परियसा हा देवा काय केले नका मज गायसी गांजिले आशा करून आले राखीसे प्राण म्हणून या पूजेशी जाता देवळातून पडे देऊळ घरी घात ऐशी कानी नवाय कव मातन दृष्टांत झाला आपणाशी उष्ण काळी तापुणी नरून ठाकुनी जाय एखादा तरू वृक्षची पडे आघात तोरून तयापरी झाले मग ऋषे करून पीडितन जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घातन तयापरी मग झाले व्याघ्र भय पळे धेनून जाय आधार म्हणून तेथेची वदिती येऊन तयापरी झाले मग ऐसी पापी दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पितरासी तेजून घेऊन आले दिविदेशीय येणे परी दुःख करीतन पाहू आले जनसमस्त संभाषिताती दुःख शमतान अनेक परी करुणे आहे वारिताती नारी सुवासिनीन काव दुःख करीशी कामिने विचार करी अंतकरणीन होणार न चुके सगळे गाचे आयसे म्हणता न करणारे तीसी दुःख झाले भारी आठवी तसे बरोबरी ना आपले जन्म कर्म सगळं ऐका तुम्ही माय बहिणीन आता कैची वाचू प्राणी पतीशी आले घेऊन याची आशा करून या आता कवना शरण जावेन राखेल कोण मग जीवे प्राणेश्वरा तेजून जीवन केवी वाजून तसे बाळपणी गौरीशीन पूजा केली शंकराशी विवाह होता परिशीन पूजा केली मंगळा गौरी आहेपणाची आशेनेन पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिन अनेक बरी व्रताधिकेय जे जे सांगती माते व्रतन केली पूजा खंडित समस्त झाले आता व्यर्थन दुसरे गौरी आपणावरी आता माझे हळदीशी चोर पडले गळे धरसे सर्वस्व देवन्यसेन कंकण कंजुके वरिसा कोठे गेले माझे पुण्यन प्रथा पूजला गौरी रमण कैसे केले मज निर्वाणन ऐका माय बहिणी होय केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण लोकाय सरिसान वैदानन प्राणेश्वर परेसा ऐसे नाना परी देखान करी पतिव्रता दुःखा पतीच्या पाहून या मुखाना अनेक दुःख अधिकरीय आलिंगोनी प्रीतासीन रोदन करी बहुवसी आठवी आपले पूर्व दिवसीन पूर्वस्नेह देवळीय म्हणे पुरुषा प्राणेश्वरान कैसे झ माझे ते करा उबग आला तुम्हा थोरान मरुणी माते उपेक्षिले कैसी आपण दैवनंत टाकी खापर लागता भिन्न होतासी तू निदानन आयुष्य तुझे उणे झाले तुमचे माता पिते आसीन सांडून आणले परदेशी जेने बरी श्रावणासीन वधिले राय दशरथेय कैसी तुमची जनजननीन तुम्हा आणले तेजुने तुमची वार्ता ऐकून प्राण तेजीतील दोघे जण तीन हत्या भरवसीन घडल्या मज पापिनीशी वैरिणी होय मी तुम्हासीन पती घातकी आपण सत्य आईशी पापिनी चांडाळी निंदा करीती लोक सगळी प्राण घेतला मीची बळीन प्राणेश्वरा धाताराय स्त्री नव्हे मी तुमची वैरीन जैसी तिखट शस्त्रसुरीन वेधली तुमचे शरीरीन घेतला प्राणापणचे माता पिता बंधू सगळीन जरी असती तुम्हा जवळीन मुख पाहते अंत कळेन त्यासी विघ्न आपण केले आपल्या माझ्या वृद्ध सासू सासऱ्यासन होती तुमची आस पुरला नाही त्यांचा सुसन त्या ते सांडोनी केवी आता एकच उदरी तुम्ही त्यासीन उबगले ते पोसाव्यासी आम्हा कोठे ठेवून जाशीन प्राणेश्वरा तारा आता आपण कोठे जावेन कवन माते पोसिल देवे न सांगता मासी बरवेन निघून गेलासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरून तुझे ममत्व केवी विसरू लोका समान नवसी नरून प्रतिपाळले प्रतिभावे कधी नेने पृथक शयनन वाम हस्तौ सेवन पुटत असे अंतकरणन केवी वाजो प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुणनपती नवसी माझा प्राण सोडून जातुसी निर्वाणन कवने परिवाचू मिय आता कवन थाऱ्या जाणेन कवन घेतील मज पोसणे बाल विधवा म्हणून जनन निंदापवाद ठेवित एकही बुद्धी मज न सांगता त्याची प्राणनाथा कोठे जावे आपण आता केशव पण करुणे आय तुझे प्रेमे होते बरलेन माता पित्या ते विसरले त्यांचे घरा नाही गेलेन बोलावणी नित्येतीय केवी जाऊ त्यांच्या घरान उपेक्षितील प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारान चित्तवृत्ती केवी धरू जवळवरी हुताशी तू छत्रन सर्वा ठाई मी पवित्र मानती
सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासू শ্বশুरापाशी जाणेन मज देखता त्याही मरणे ग्रह झाले अरण्यन तुम्हा विने प्राणेश्वरा घेऊन आले आरोग्यासीन येथे ठेवून तुम्हासी केवी जाऊ घरासीन राक्षसी मी पापिनय ऐसे नाना परी ते नारीन दुःख करिया परंपारी इतुके होता अवसरीन आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारीन रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरला असे करीन घेऊनी जवळी वाढिलाय संभाषित असे तैवळीन काव प्रलापिशी स्थूळी जैसे लिहिले कपाळीन तया परिहोदस्य पूर्वजन्मेचे तप फळन भोगणे आपण हे अडळ वाया रडसी निर्फळन शोकाता करुणकय दिवस आठ घरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटशेन तया पळीकडे जाणं मूढपणे दुःख करिसेन समस्ता मरण तू जाणसे कवन वाचला असे दरिद्रसेन सांगमासी म्हणतसे आपला म्हणसे प्राणेश्वरन कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरून कवन तुझी माता पिताय पूर येता गंगेतन नाना परीची काष्टे वाहतन येऊनी एके ठाई मिळतन फाकती आणि चोगडे पाहे पाहे का वृक्षावरीन येती पक्षी अपरंपारी क्रमोनी प्रहरचारीन जाती मागुती चौकडे तैसा हा संसार जाणणारीन कवन वाजला असे स्त्री माया मोहे कलत पुत्रीन पती मनसी आपुला गंगेमध्ये जैसा फेनन तेने परिदे जाण स्थिर नोहे याचे कारण शोक व्रथा करुण पय पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पायन आपले कर्म कैसे आहे ऐसा गुण उद्धवे गुणानुबंधे कर्मे घडतीन कर्मा सारखी दुःख प्राप्ती माया मोहाच्या रीतीन मायामय संबंधे माया गुणन उपजे सत्वरजतम गुण येण्याची तिन्ही देहदानन त्रिगुणात्मक देहदा हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीनन सुख दुःख आपले गुणन भोगीचे आपले अर्ध कल्पकोटी दिवसवरीन देवास आयुष्य आहे जरीन त्यासी काळ न चुके सरीन मनुष्याचा कवन पाडव काळ समस्ताशी कारण कर्माधीन देहगुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहाशी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देहदान उपजता संतोष नको मनान मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरून जाणी दे नश्य म्हणून प्रख्यात धरू त्याचे जसे गुणकर्म विवरून तैसे मरण जन्म पर्यसा कोणा मृत्यू पूर्व वयसी कवना मृत्यू वृद्धापेशी जैसे आर्ज वासे जासीन तयापुरी घडे जाणाय पूर्व जन्मार्ज वासरसी भोगणे वय सुख दुःख अंशी कलत्र पुत्र येते हर्षेन पाप पुण्य अंशी जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य ललाटे लिहिले असे ब्रह्माने आढळ जाण द्विद्वजना एखादे समयी कर्मासी लंगी जेल पुण्यवेशी देवदानव मनुष्यासीन काळ न चुके भरवसे संसार बनजे स्वप्नापरी इंद्रजाल गारुडी सरी मिथ्या जाणतयापर्यंत दुःखापन करू नये शत सहस्र कोटी जन्मंतू कवनाची कोण होतीस ग्रेणी वाया दुःख करीची झनीन मूर्खपणे करुण्या पंचभूतात्मक शरीरन त्वचा मास शिरारुदिर मेद मज्जा अस्थि नरन विष्ठामूत्र संदेश संबंधीय गायसा शरीर गोरातन पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्तन तया कारणे शोक का करीसे विचार पाहे पुढे आपला कोणे परिमार्गासे भला संसार सागर पाहिजे तर तैसा मार्ग पाहे वळे बाळे येणे परी तेसीन बोधीचा झाला तापसे ज्ञान झाले तेसीन सांडी शोक तैवळी कर जोडून तैवळीन माथा ठेवणे चरणगमळी विनोदसे करुणा बाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणासीन जैसा स्वामी निरोप देसी जनक जननी तू अम्मासीन तारी तारी म्हणतसे कवने परी तरेन आपण हा संसार भवारण तुझा निरूप करीनन म्हणून चरणा लागली ऐकून तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोल तसे विस्तारून आचरण स्त्रियाचे म्हणून सविस्तर सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता समस्त पाप दुरन सकळ अभिष्टे साधतीय इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम 300तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले का. योगेश्वर तो कारणिकान सांगे स्त्रियाचे धर्म कर्मय. योगेश्वर म्हणते ती असेन स्त्रियांचे आचार मजबूतसे. सांगेन तुझ विस्तारशीन भवसागर तराव्या. पती असता कवन धर्म अथवा मेल्या कवन कर्म. उभय पक्षी विस्तारून सांगेन एक चित्ते. तुझ मानेल जे बरवेन ते चित्वांगी करावे. स्त्रियांची रहाटे मिसवावेन सांगेन एक चित्ते. कथा स्कंद पुराणातन काशिखंडे विस्तारत. स्त्रियांचे धर्म असते भूतन एक चित्ते ऐकावे. अगस्त्य ऋषी महामुनीन झोका होता काशी भुवनी. लोपामुद्रा महाज्ञानीन त्याची भार्या प्रेयसा. पतिव्रता शिरोमणीन दुसरी नव्हती आणि कोणी. वसता तेथे वर्तमानीन झाले अपूर्व प्रेयसा. तया अगस्त्याचा शिष्यन विंध्य नाम असे प्रख्यात. पर्वत रूपे वर्ततन होता भूमीवरी देखाय. विंध्याचळ वनिजयगिरी नापूर्व वनु नानापरी. शोभायमान महाशिखरीन बहुरम्य प्रेसा. ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी. संतोषी झाला पाहुणे स्तुती केली तेवढी. म्हणे नारद विंध्यासी अनेक पर्वत नाही तुझ सरशी. समस्त वृक्ष तुझ पाशीन महारम्य स्थळ तुझे. परी असे कुणे मेरू सरशी नव्हे जाणे. स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियसा. ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपुने. वाढता झाला तर दक्षिणेन मेरू सरसा हो म्हणे. वाढे विंध्याचळ देखान सूर्यमंडळा सन्मुखा. कर्मातरे वाढता ऐकान गेला स्वर्ग भुवनाशी. विंध्या दक्षिण भागेशी अंधकार हरणेशी. सूर्यरश्मी न दिसे कैशीन यज्ञादी कर्मे वाहिली. ऋषी समस्त मिळून विनू आले इंद्रभुवनी. विंध्य पर्वताची करणी सांगता ते विस्तार्य. इंद्र कोपणी तैवडीन गेला तया ब्रह्माया जवळी. सांगे वृत्तांत सगळीन तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासीन आहे कारणमासी. अगस्त्यासे पुरी काशीन तया दक्षिण दिशे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीशीन आघार नाही परिसी. या कारणे अगस्त्यासीन दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखान विंध्याचळ आहे जो का. गुरु हिताची सन्मुखा नमिता होय शरणागत. अगस्त्य सांगेल शिष्यासीन वाढो नको म्हणून त्यासी. नमन करिता शिखरेशीन भूमी समान करील देखाय. या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा दुरिता. अगस्त्य ऋषीशी निमित्तान पाठवावे दक्षिणेशी. येणे परी इंद्रासीन सांगे ब्रह्मदेवार्षी. निरोप घेऊन वेगेशी निगता झाला मरणाथय. देवा सहित इंद्र देखान सवे बृहस्पती एका. ऋषी मुनी समस्तिकान त्वरित आले काशी भवनाशी. अगस्त्याचे आश्रमासीन पात्रे इंद्र समस्त ऋषी. देवगुरु महर्षीन बृहस्पती सवे असे. देखोन या अगस्त्य मुनीन समस्ता देवन मुनीन अर्ध्यपाद्य देवनीन पूजा केली भक्तीने. देवाने बृहस्पतीने अगस्त्याची स्तुती करते. आणि कसवेची वाणी दिन लोपामुद्रा पतिव्रते देव. देवगुरु बृहस्पतीन सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होतीन लोपामुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री अनुसया जाना महाव्रती. शांडिल्याची पत्नी होतीन पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वतीन शतरूपा स्वयंभू सती. मेनका जाना ती ख्यातीन हिमवंताची परमेश्वरी. सुनीता जाना ध्रुवाची माता. देवी सूर्यकांता. स्वाहा देवी होती ख्यातान यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी. या होणी अधिकाचार ख्यातान लोपामुद्रा पतिव्रता. ऐका देव समस्त मनतान बृहस्पती सांगतसे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारण. पुरुष जेविता प्रसाद आनंद मुख्य भोजन स्त्रीशी. अनेक सेवा असे करणे. उभा पुरुष तय उभे असणे. आज्ञे विन न बैसणे. न अज्ञान करी पतीची. दिवस अखंड सेवा करणे. नाती ते येता पूजा करणे. पती निरोपा विन दान धर्म न करावा. पतीची सेवा निरंतरीन मनी भावी हाची हरीन. शयन काळी सर्व रात्रीन सेवा करावी भक्तीने. पती निद्रिस्त झाल्यावरीन आपण मग शयन की जेणारे. चोळी तानवडे ठेवून दुरीन पुरुष शरीर न स्पर्शावे. स्पर्शे चोळी पुरुषासीन तो होय उना तो आयुष्य. घेऊन ये नाम त्यासीन पती आयुष्य होय. जागृत न होता पती देखान पूर्वी उठीजे सती ऐका. करणे सडा संमार्जनाधिकान. करणे निर्मळ मंगलप्रद. पती पूजा करणे नित्यन सदा घ्यावे पादतीर्थ. चरणावरी ठेवून मातान म्हणावे तुची शंकर. आसता ग्रामी ग्रही पुरुष. सर्व शृंगार करणे हर्ष. अथवा जाता ग्रामापुरुषन शृंगार आपण करू नये. पती निष्ठुर बोले धरी आपण मनी कोप न धरी. क्षमा म्हणून चरण धरीन राग न धरी जे मनात. पती येता बाहेरून सामोरी जायत दक्षिणे. सहस्र कामे तुझे सन्मुख जावे पतिव्रते. काय निरोप म्हणून पुसावे पतीचे वंदना. जे जे वसे पतीचे म्हणीन तया परी राहटावे. पतिव्रतेचे लक्षण सांगे नाही का देवगण. बहिर्द्वारा जाता क्षण अनेक दोष परिसाय. बहिर्द्वारा जाणे जरी पाहू नये नर नारी. सवेची परतावे ते नारीन आपले घरी असावे. जरी का पाहे परतवारी उलूक ओनी
जन्मे नारी याच कारणे व्रत थोरेन लोपामुद्रा पतिव्रतेचे लोपामुद्रा पतिव्रतां बहिर द्वारा न वचे सर्वथा प्रातःकाळ जो का होता सडा संमार्जन करीत असे देवोपकरणे उंजळवणे गंधाक्षतादिगुणे पुष्पवर्ती पंचवर्णीन रंगमालिका देवासी अनुष्ठानाहुनी पती येतान सकळ आयती करी त्वरिता नरो नियापतीचे चित्तव्रतान पतिव्रता राढसे पती असा उष्टी सदाचे भोजन करावे मनवाचे नसतील गावी पुरुषाचे अतिथी धेनू प्रसाद घ्यावा अतिथीशी देवणे अन्न अथवा धेनुसी भोजन करावे सगुणन पतिव्रता परिसाय ग्रह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रते उपवास येणेपर्यंत निरोपा वेगळे न करीतान उत्साह होता नगरातन कधी पहावे न म्हणत तीर्थयात्रा विवाहार्थन कधी नवचे परिसाय पुरुष संतोष असता जरी दुश्चित्त नसावे त्यानारे पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वरा झाले देखान बोलू नये मौन निकान न ऐकावी वेद ध्वनी देखान मुख्य मुख्य दाखवू नये ऐसे चारी दिवसवरी नाचरावे तिने नारी सुस्नात होता असरेन पुरुष मुख अवलोके जरी का नसेल पुरुष भवनीन त्याचे रूप द्यावे म्हणे सूर्यमंडळ पावनीन ग्रहात जावे प्रतिव्रते पती आयुष्य वर्धनार्थन हळदी कुंकुम लावी ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्रन फणी माथा साव्य तांबूल घ्यावे सुवासिन असावे तिचे माथावेनी करी कंकन तोड काणे पुरुषा समीप येणे पर्य न करीजे इष्टती देश शेजारणीसी रजकिनी स्त्री कुहुकिसी जैन स्त्री दरिद्रीनिसी न इष्टत्व करता हानी होय पुरुष निंदा करी स्त्रियासीन बोलो नये पतिव्रताशी बोलता घडती दोषीन पतिव्रता लक्षण सासू श्वशूर नंदा वहिनी धीर भावे तुजुनीन राहू नये वेगळे श्वान योनी पाहावे सत्य अंग धुवावे नग्न विने उखळा मुसळावरी न बैसणे पाटावर वंट्यावरी जाणून बैसू नये पतिव्रता जाते उंबऱ्यावरी देखान बैसू नये वडिलाभिमुखा पतिव्रता लक्षण निकान येणे परी असावे पती सवे विवाद देखान करिता पावे महादुःखा पती अंतःकरणी असे एकेन आपण एक करू नये जरी असेल अभाग्य पुरुषन अथवा दुष्ट नपुसक असे व्याधिष्ट पुरुष ऐकन देवा समान मानावा तैसा पुरुष असेल तरी तो त्याची मानावा श्रीहरी त्याचे बोले राहटे जन परमेश्वरा प्रिय होय पतीचे मनी जे आवडेन त्याची घ्यावी लेणी लुगडी पती दुश्चित असता घडीन आपण शृंगार करू नये सोपस्कारे पाहिजे जरी न सांगावे आपण नारी असती पुत्र कन्या जरी तयामुखी सांगवावे जरी नसेल जवळी कोण दाखवावी वस्तूची गुण अमुक पाहिजे म्हणून निर्धारुणी न सांगावे जितुके मिळेल पतीशीन संतुष्ट करावे मनासी समर्था पाहून कांक्षेशीन पतिनिंदा करू नये तीर्थयात्रेशी जाती लोकन म्हणून न जावे तर कौतुके पुरुषाचे पादोदकन तेची तीर्थ मानावे भगीरथी समान देखान पतीचे चरण तीर्थाधिका पती सेवा करणे सुखान त्रयमूर्ती संतुष्ट होती व्रत करणे असेल म्हणीन करावे पुरुषा पुसोने आत्मबुद्धी जरी करती कोणी पती आयुष्य होणे होय आणि जाय नरका प्रतीन पती घेऊन सांगाती ऐसे बोले वेदश्रुतीन बृहस्पती सांगतसे पतीसी क्रोधे उत्तर देतीन श्वान होणे जन्म होती जंबू होणे भुंकतीन ग्रामाजवळी होणे आयो नित्य नियम करणे नारीन पुरुषोच्चिष्ट भोजन करी पाद प्रक्षालुनी तीर्थ करीन तीर्थ घेऊन मग जेवावे यासी प्रत्यक्ष शंकरन काम्य होतील मनोहर पावतील वैकुंठपुरण पती सहित परेसा जाऊ नये वन भोजनासीन अथवा शेजारी या ग्रहासी इष्ट सोयरे म्हणून हर्षीन जाऊ नये प्रतिदिनी आपले पुरुष दुर्बळ असतील समर्थाची न करावी सुधी पती असेल अनाचारवृत्ती आपण निंदा करू नये कैसा तरी असो पती आपण करावी त्याची सुधी तोची म्हणावा लक्ष्मीपतीने एको भावे करुण्या सासू श्वशूर पुरुषापुढे नेटे बोलो नये गाडे हासो नये तयापुढे पती आयुष्य होणे होय सासू श्वशुरात ज्वलन वेगळी वेगळी असे न म्हणे कवन उलूक योनी जन्मन अरण्यात भंजित असे पुरुष कोपे मारी जरीन मरो म्हणे मनी नारी जन्म पावेची योनी व्याघ्रेन महारण्य घोरी वसे परपुरुषाते ननी पाहे उपजताची डोळे वृत्ती होय हो पुरुषा वंचुनी विशेष खायेन ग्राम सुकर होय जाण तोही जन्म सोडून उपजे वागुळे होणं आपली विष्ठा भक्षुन वृक्षावरी लोंबतसे
पती सन्मुख निष्ठुरोनी उत्तर देता कुपुनी उपजे मुखी होऊन सप्तजन्म दारिद्र्यपनय पुरुष दुसरी पत्नी करीन 30 व्यापन वैर धरी उपजे सप्तजन्मावरीन दुर्भाग्य होय अवधारा परपुरुषावरी दृष्टी करीन उपजे ते अंगहीन नारी जन्म पावे पतिता करीन दरिद्री होणे परेसा पुरुष येता बाहेरून सामोर जावे ते भामिनी उदके पाद प्रक्षाळुनीन विंझना करी श्रमार पाद सेवन भक्तिशीन मृदु वाक्य बोलपतिशे पुरुष होता संतोषीन त्रिमूर्ती संतोषित काय देतील माता पिता नेदी इष्ट वर्ग बंधू भ्राता इह पराचे जोडी देतान पुरुष आपला देवदानाय गुरु धर्म देव तीर्थ समसीन सर्व दानावा आपला पती ऐसी जे निश्चय सतीन पतिव्रता तिची जाना जीव असता शरीराशीन पवित्र जाना समजताशीन जीव जाता क्षणे केशीन प्रेता तरुण जाणाय तैसा पती प्राणापलानपती नसता शूंशी नातळा या कारणे पतीचं स्थूळन प्राण आपला जाणावाय पती नसता रेसीन पाहू नये मुक्त्याशी विधवा म्हणजे प्रेता सरसीन पुत्र या असता अधिक जाणा ग्राम अशी जाता परेशान विधवा येता सन्मुखीशीन मरण होय सत्य त्याशीन पुत्रवंती अशुभ नव्हे जाणा माता विधवा असे जरीन पुत्राशी शकून मंगळ करीन पुत्राविने विधवा जे नारीन नमन तिशी करू नये तिच्या आशीर्वादे आपण सर्व मंगळ होय जाणा तिचा शाप हो का मरणान तिशी कोणी भूलू नये या कारणे पतिव्रतान बरवे पुरुषा सवे जाता देह छाया देह संयुतान केवी जाय परेसा चंद्रा सवे चांदणे जैसेन मावळता सवेची जात असेन मेघा सवे बिजू असेन तैसे पती सवे जावे सहगमन करणे मुख्य दानन धर्म थोर श्रुती वचन 42 कुळ उद्धरण पतिव्रता परेसा पुरुष प्रेत झाल्यावरील सहगमन करती जाणारीन एक पदे पादचारीन अश्वमेध सहस्र पुण्य पापे पुरुष आपला असे जाणन त्या ते आले असेल मरण यमदूत नीती जरी बांधून नरका प्रतिपरेसा पतिव्रता त्याची नारीन जरी आपण सहगमन करीन जैसी सर्पाची नीती घालीन तैसी पतीसी स्वर्गानीय सहगमन केली नारी येता यमदूत पळती मार्ग न पाहता तिचे पतीसी सोडून तोरितान जाती आपले मापस्य पतिव्रता शिरोमणी पतीसी वैश्वी विमानी पावे त्वरित स्वर्ग होणे देवांगना करती आरती यमदूत पळता काय बोलतेन काळाशी आपण भिऊ ख्याती पतिव्रता देखता भ्रांतीन भीत असो म्हणती देखा सूर्य भीतो देखून तिशीन तपतो तेज मंदेशी अग्नी भिवणी शांतीशीन उष्ण दिशी होऊ न शक्य नक्षत्रे भीती पाहता दिशेन आपले स्थान घेईल ऐशी जाय स्वर्ग भुवनाशीन पती सहित परिसा घेणे परी स्वर्ग भुवनेन जाय नारी संतोषणे आपले पतीशी घेऊन राय स्वर्गीनंतर अहोट कोटी रोम तिसी स्वधर्मे दिधली अग्निशी त्याचे फळ आहे कैशीन एक चित्ते परिसा एक रोम रोमासीन स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदीशीन पतिव्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमनासीन व्हावी कन्या ऐसी वंशी 42 कुळे केशीन घेऊन जाय स्वर्गात धन्य तिची माता पिता 21 उद्धार होता धन्य पुरुष वंश ख्यातान 42 उद्धरले ऐसे पुण्य सहगमनासीन पतिव्रता फळे देशी अनेक सांगेन विस्तारशीन देवगुरुंदसे असेल नारी दुराचेरीन अथवा जरी व्यभिचारीन तिचे फळ आहे थोरीन एक चित्ते परिसाय उभय कुळे 42 जरी का असतील स्वर्गास त्यासी घेऊन नरकासन प्रेमे जाय परेसा अंगावरी रोम कितीन तितुके वर्ष ख्यातीन नरकामध्ये पचे निरुतीन तिचे फळ ऐसे असे भूमी देवता ऐसे म्हणेन पतिव्रतीचे असे चरण आपणावरी चालता क्षणन पुनीत आपण म्हणतसे सूर्य चंद्र ऐसे म्हणतीन आपले किरणी आहेत ज्योती पतिव्रतेवरी पडतीन आपण पावन होत असे वायू आणि वरुण देखान पतिव्रतेचे स्पर्श ऐका पावन आपण झालो निकान पाहता समस्त पुनीत होती घरोघरी स्त्रिया असतील काय करावे लावण्य संपत्ती जिचे निवंशा उद्धार गतीन तैशी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रतान दैवागळा पुरुष ख्यातान करावे सुकृत जन्मशतान तरीच लागे जैशी सत्य चतुर्विध पुरुषार्थिकान स्त्रियेचनी लागे पुरुषानिका पतिव्रता स्त्री अधिकान पुण्यानुबंधे फळ मिळताना ज्याचे घरी नाही सतीन पुण्य काही त्यासी नव्हती यज्ञादी कर्मे ख्यातीन हरता नव्हे तो नर सती नाही ज्याची घरीन त्यासी नाही अरण्य दुरी प्रथा जन्मोनी संसारीन कर्म बाह्य तो जाना गायसी सती मिळी जासीन समस्त पुण्य पडती त्यासी पुत्र संतान परलोकांचे साधन होय
होय सतीचने स्त्रिये विनासे जो नरन त्यासी न साधे कर्माचार कर्मविहीन देव पितरन कर्मार्ह तो नोहे देखा पुण्य जे घडे गंगा स्नाने लागे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्तजन्म पापी जाती पतिव्रतेचा आचरण सांगे बृहस्पती देवगुरु म्हणून सरस्वती गंगा धरून विंतसे श्रोते जना सिद्ध म्हणे नामधारकाशीन गुरुचरित्र पुण्यराशी ऐकता पावती सद्गतीशीन म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्मनिरूपणं नाम एकं त्रिशतोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः पतिव्रतेची आचार रीतीन सांगे देवासी बृहस्पती सगमन केल्या फलश्रुतीने येणे परी निरोपिलीय विधवापणाचा आचारून सांगता आला देवगुरु पुसती देव ऋषीश्वरून ऐका श्रुते एकजित्य जवळी नसता आपला पतीन त्या ते झाली असती मृत्यूप्राप्ती काय करावे त्याचे सतीन केवी करावे सगमन अथवा असेल गरोदरी असे ताना कुमार कुमारी काय करावे तैसी येणारे म्हणून विंतची गुरुसिंह ऐकून देवाचे वचन सांगता आला विस्तारण एक चित्त करून म्हणून ऐका श्रुते सगळी पती जवळी असता तरी सहगमना जावी तैनारी असेल आपण गरोदरीन करू नये सहगमन स्तनपाणी असेल कुमरन तिने करिता बाबथोर पुरुष मेला असेल सहदूरन सहगमन करू नये तिने आसने विधा बनवे विधिपूर्वक आचरणेन सहगमना समानासे पुण्यन एक जित्ते बलिसा विधवापणाचा आचरण करिता असे पुण्यथोर निवर्तता आपला प्रतारण केशवन करावे ज्या काय विधवा नारी केश रागितीन त्याची ऐका विरतती तिचे केश पुरुषा बांधितीन नरकावृतीने जाना या कारणे वपनन करावे तिने नित्य स्नान एक वेळ भोजन करावे तिने प्रेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने 5 दिवसा पक्षमासीन करावे तिने उपोषणासी अथवा चांद्रयान ग्रासीन भोजन करणे परेसा चंद्रोदय विजयसीन 1 ग्रास त्या दिवशी चढत घ्यावे 15 ग्रासीन पौर्णिमेसी भोजन कृष्ण पक्षी येणे परीन ग्रास घ्यावे उतरतणारी अमावस्या येता तरीन 1 ग्रास जेवावे शक्ती नाही वृद्धापेसीन 1 अन्न जेवावे परेसे अथवा फलहारेसीन अथवा शाकाहार देखा अथवा घ्यावे क्षीर मात्र अधिक न घ्यावे पवित्र जेणे राहे प्राणमात्र श्वासोश्वास चाले असे शयन करी मंचकावरीन पुरुषा घाली रौरवघोरी भोगी नरक निरंतरीन पती सहित परेसा करुणय मंगल स्नानन अथवा देहमर्दन गंध परिमळ तांबूलदानन पुष्पादी तिने वर्जावे पुत्राविन असेल नारीन करणे तर्पण पुत्रावरी तिळ दर्भ कुशाधारीन गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य नापला पुरुषाचे म्हणत पुरुष रूप आठवी चित्तन विष्णू स्थानी आरोपीचे पुरुषास्ता जेणे परी निरूप पती निरूपे आचार करी तेनेची रीती विष्णू अवधारीन त्याचे निरूप आचरावे तीर्थयात्रा उपवास व्रतन विष्णू निरोपे करणे पवित्र अथवा गुरुद्विज असतन त्यांचे निरोपे करावे आपण असता सुवासिनी जे जे प्रीती अंतःकरणी तैशी वस्तू द्यावी झनीन विद्वद ब्राह्मण पूजून या वैशाख माघ कार्तिक मास नासे आचार विशेष नागस्नान तीर्थासन विष्णू स्मरणे करावे वैशाखी जळकुंभदानन कार्तिकी दीपाराधन ग्रतदान द्यावे ब्राह्मणान यथानुशक्त्या दक्षिणेशी माघ मासी तीळ घृतेसी दान द्यावे ब्राह्मणासी वैशाख मासी अरण्यासीन पोई घालीचे निर्मळोदके शिवालय ईश्वरावरीन गळती ठेवीजे निर्मळवारी गंध परिमळ पूजा करीन अनंत पुण्याचे देखा ब्राह्मणाचे घरोघरीन उदक घालीजे शक्त्यानुसारी अन्न द्यावे अवधारीन अतिथी काळी विद्वज्जना तीर्थयात्रेचा त्या लोका त्या ते द्याव्या छत्र पादुका येथील आपले ग्रहांतिकान पाद प्रक्षालन करावे वारा घालीचे विंजनेसी द्यावे वस्त्र परिधानेसी गंध तांबूल परिमळेशीन कर्पूर विळापरेसा जलपात्र द्यावे शक्तीशीन गूढ आम्लपान किसी दाक्ष कर्दळी फळेशीन ब्राह्मणा द्यावे मनोहरय जे जे दान देता द्विजान आपले पतीच्या नामी सहजा
संकल्प करावा पुरुष त्याचा धर्म करणे येणे पर्य कार्तिक मासी जवाचे अन्न अथवा जीवीचे एकान्न व्रंताक सेवगासुरण तैलादी मधुवर जावे न जेवावे कास्य पात्रे चिंते जावे द्विदाळिक समस्ती मनी असावे पवित्र एक मास मध्ये साहेब पलाश पात्री भोजन करणे मग करणे उद्यापन जे जे व्रत धरी आपण तेने परिसा घृत भरुणी कास्य पात्रान विप्रा द्यावे मनोरथ भूमी शयन केले व्रतन मंचक द्यावा ब्राह्मणाशी जे जे लक्षणे ते जे आपण समज द्यावे ते ब्राह्मणान रसद्रव्य एक महिमान त्याग करावे परेसाय त्यजुनिया दधी क्षीरा तेने उद्यापन करा असेल जरी शक्त्यनुसार धेनू द्यावी सालंकृत विशेषासे अनेक व्रत दीपदानासे ख्यात वर्णिता महिमा अनंतन देवासी म्हणे बृहस्पती दीपदान भाग 16 वरकड नव्हती धर्म सकाळ या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघ स्नान माघमासीन करणे सूर्योदयासी येणे परी एक मासीन आचरावे भक्तीने लाडू तिळवे खरजुरेसीन करुणे पक्वान्य ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तीसीन विप्रवर्गा परेसाय शर्करा मिरे येळेसी तळून आपूप घृतेसी दान द्यावे येतेसीन भोजन द्यावे तापसियासी व्हावया शीत निवारण काष्टे द्यावी ब्राह्मणा हेमंत ऋतू येतात वस्त्रे द्यावी द्विजासी पयक द्यावा सुषुप्तीसी एका द्या भला ब्राह्मणासी चित्र रक्तवस्त्रेसीन कवळ द्यावे विप्रवर्गा व्हावया शीत निवारण औषधे द्यावे उष्ण तांबूल दान परिपूर्ण द्यावे येळा कर्पुरेसी ग्रहदान द्यावे ब्राह्मणासीन संवत्सर एक राशेसी जाती तीर्थवासासीन पादरक्षा घेऊन द्यावा गंध परिमळ पुष्पेसीन पूजा करावे केशवासी रुद्राभिषेक विदेशीन संतोष व्हावा गौरीहर धूप दीप नैवेद्यसीन पूजा करावी संतोषी षोडशी प्रीती बहु शंकरासीन दीप माळा उदळिता आपला पुरुष ध्यावोने नारायण तो म्हणून पूजा करावी एको म्हणून भक्तिभावे परेसा नेमे असावे ते नारी न वैसावे बैलावरी लेवू नये चोळी करीन श्वेत वस्त्र नेसावे रक्त कृष्ण चित्र वस्त्र नेसता दोष बहुत अनेक असे एक व्रतन पुत्राचे बोले वर्तावे आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलते वेदागम पती पासाव पुत्र जन्मन पुत्राज्ञ असावे ऐसा आचार विद्वेषी नासे शास्त्र पुराणाचे जरी आचरित भक्ती सहगमन केले फळासे पापी जरी पती आपला नासेल पूर्वीने वर्तला नरकामध्ये वास केला पापरूपे भुंजत विधवापणे येणे परिणाचार करी नारी मरण होताची अवसरीन पतीशी घेऊन स्वर्गी जाय येणे परी बृहस्पतीन सांगे समस्त देवाप्रती लोपा मुद्रेची केली सुतेन पतिव्रता शिरोमणीय जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापर्यंत पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून ऐक बाळे तुझे मनन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ तेजून माझे बोल ठेवी म्हणे सांगितले तुझं मार्ग दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असेल आपणासीन करी सहगमनपतीचे विधवापणे आचार करीसीन तेही पुण्यदुतिकेचे जे आवडी तुझे म्हणे सांगावे माते विस्तारुणी हस्तमस्तकी ठेवून पुस्तसे प्रेम भाव्य गायसे म्हणता अवसरीन केले नमंती येणारी विनिमितसे करुणोत्तरीन भक्तिभावी करुण्या जय जय योगीश्वरान तुची पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरान जनकजननी तुझी आले आपण परदेशासन जवळी नाही बंधू भ्रात भेटलासी तू परमार्थ अंत काळीचा सोयरा सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी अशक्याम्हा न टाके स्वामीन अपार असे दातारा तारुण्यपण आपणासीन लावण्यासी या देहासी निंदापवाद शरीरासीन घडेल कली वर्तमानीय संतोष होता माझे म्हणीन पुण्यापार सहगमणी पती सवे संतोषीन जाईन स्वामी निर्धारे म्हणून मागुती नमस्कारीन माथा घासुनी चरण धरी स्वामी माते तारी तारीन भवसागरी पुढतसे करुणा कृपेचा सागर उठवितसे योगेश्वर देता झाला अभयकरण म्हणे पती सवे असावे जो ठाव पुरुषासीन जाय माते संगेशी सांगेन तुझं विशेष ऐक माते एक चित्ते आले ते तुम्ही दुरोनीन श्री गुरु भेटी लागुनी आरोग्य पतीशी भावे म्हणून भक्तिभावे करुणी
करून या होणार झाली ब्रह्मकरणीन काळाशी जिंकली नाही कोणी जैसे ईश्वर निर्माणीन तेने बरी होतसे ब्रह्मलिखित न चुके दानन जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचनन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देखान डोंबा घरी वाहे उदका राजा होता बळी एकान तोही गेला पाताळी 6 कोटी वर्षे जासीन आयुष्य असे रावणाशी तोही झाला ग्रास काळासीन दुर्योधना काय झाले भीष्म देवो इच्छा मरणीन तोही पडला महारणी परीक्षिती सर्पाभेनीन लपता काय झाले दया अनंत अवतारेने परीन होऊन गेले संसारी देवदानवतेने परीन समस्त काळाधीन या कारणे काळाशी नाही जिंकले कोणी क्षितिशी समस्त देवदानवासीन काळ जिंकिता निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचुनीन भाव असे ज्याचे म्हणेन त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणेन गुरु दर्शना जाई माय इतुके दूर येऊन श्री गुरु चरण पाहे नाही मग तेथून येऊन पती सवे जाई म्हणे मनोनी भस्म ते वेळीन लाविता झाला कपाळी रुद्राक्ष चारितात काळीन देता झाला तेशी योगेश्वर म्हणती तेसीन रुद्राक्ष बांधे गळसरीशी दोन्ही प्रेत करणासीन बांधुनी दहन करावे आणि एक सांगेन तुझं गुरुदर्शना जासी सहज रुद्रसुक्त म्हणती द्विजन श्री गुरुचरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेऊन आपले देही प्रोक्षण प्रेतावरी अनुनन प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनीन वाने द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनेन ब्राह्मण मुखी अर्पाव्य ऐशा परी तेशीन सांगून गेला तो तापसे पतिव्रता भावेशीन करी ऐती देवी भले विप्र बोलावणीन प्रेता प्रायश्चित्त देवनी षोडश कर्म आचरुणीन औपोषण करविता ती सुस्नात होऊन आपण पितांबरणी सुनन सर्वाभरण लेवनन हळदी कुंकुम लावित असे औपासन प्रेतासीन कविता ती विधीसीन प्रेत बांधून काष्टेसीन घेऊन गेले अंगीत अग्नी घेऊन तळातीसीन निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसीन प्रेता पुढे जात असे 16 वर्षे तारुण्यपणन सुंदर रूप लावण्य लाईली असे आभरणन लक्ष्मी सारखी दिससे मिळून या नगर नारीन पावयाल्या सहस्रचारी माथा तुकिता सुरवरीन पतिव्रता पाहून आय एक म्हणते काय नवलन पूर्व वेसे असे वाळ काय दव्य पूर्व फळन पती समागमी जातसे देखिले नाही पतीचे सुख नाही झाले बाळेक कैसा जीव झाला ऐक्यन आनंद रूपे जातसे एक म्हणती शिकवायसीन वाया का हो जीव दिशी परतूने जाई माहेरासीन आपले माता पित्याजवळ एक म्हणती ज्ञानवंता सत्य नारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथान समस्त श्रेयासे अशी सो धन्यईची माता पिता 42 धरिला आता प्रेता पुढे असे जातान एक एक पावला सुमेध फळ येणे परी नदीसीन गेली नारीपती सची कुंड केले अग्निसीन काष्टेसीन या परिमित अग्नी कुंड सन्निधीसीन ठेवली तया प्रेतासी बोलावणी सुवासिनीसीन धीती झाली वाणी देखा सुपे चोळी कुंकुमेसीन हळदी काजळ स्वरीसी तोड कंठ सुत्रेसीन सुवासिनीसी देससेव गंध पुष्प परिमळेसीन पूजा केली सुवासिनीसीन दव्य देती अपारेसीन समस्त ब्राह्मणात येळे नमन करुणी समस्तासीन निरोप मागदशे असे आपण जाते मायरसीन धोभा असो द्यावा म्हणतसे माता पिता शूलपानीन माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनीन प्रेम भावे करुणी आय आला सन दीपवाळीन आम्ही जातो मातेजवळी पती सहित मन निर्मळीन जाते लोभ असो द्यावा समागमी लोक आपले होते जे का सवे आले त्यासी सांगतसे बोलीन जावे परतोनी ग्रामासी पुसता स्वशूर मामीशी त्या ते तुम्ही न सांगावेशी प्राण देतील आम्हासाठी वंशहत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहे ती तीर्थवासे भीमा तीरस्थान असेन श्री गुरुचे सन्निधानी आले श्री गुरुदर्शनाचे आरोग्य झाले पतीशी राहिले आपले संतोषीन म्हणून सांगा आमचे घरी ऐसे सासू শ্বশুर असेन तैसीच आमची माता पिताशी इष्टजन सोयरे असेन सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करते सगळेजण आपण असे हास्य वदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडीत दक्षिणेने घालता ती काष्टजनी तो आठवण झाली तिचे म्हणेन योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे प्रेत श्रवणे कंठसूत्री ठेवणे दोन्ही पुस्तके ब्राह्मणाची विनिविध असे द्विजासीन संकल्प केला आम्ही मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसीन आपले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामीसीन त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाली आवेगेशन त्वरित येईन मंदसे ऐकोणी तियेचे वचनन म्हणती समस्वित वचनन दहना न होता अस्तमानन त्वरित जाऊनी तुम्ही यावे
पुसून या ब्राह्मणाशी निघाली नारी संगमाशी जेथे असे ऋषिकेशन श्री नरसिंह सरस्वती सवे येती नगर नारीन सह ब्राह्मण नानापरी कौतुक वाहते मनवारीन पतिव्रता श्रीचे जाता मार्गे सहस्रोत्र करीन म्हणे स्वामी नरकेश्री अभाग्य आपले पूर्वापरीन म्हणून आम्ही अभिरले तुची दाता सर्वेश्वर शरणागता आधार ऐसे तुझे प्रीत तोरण कामे आपणा न लागेची हेळा मात्रे त्रिभुवनासीन रच्चे श्री रजोगुणेशी सत्वगुणे सृष्टीशीन प्रतिभाशी तुझे स्वामी तमो गुणासे ऐसीन प्रलय समस्त देवासी तिन्ही गुण तुची होसीन त्रिमूर्ती तुची देवा तुझ पाशी सर्व सिद्धी वळंगत राहती नवनिधी देखिली आमुची कुडी बुद्धी म्हणून माते अभिरले एखादा नर बाधा करी जाऊनी सांगती राजद्वारी क्षण न लागता अवसरेन सहाय्य करती तयाचे रोग येता मनुष्यासीन घेऊन जाते वैद्यापाशी औषधे करती तात्काळीशीन आरोग्य होता तयाते तू त्रयमूर्तीचा अवतारण ख्याती झाली अपरंपार भक्तजनाधारण म्हणून वानिती सगळेजण अपराध आपण काय केले 20 गावी भेटीशी आले मात्या पित्या ते विसरलेन तुझ्या ध्यानी स्वामिया होशील तुझे माता पिता म्हणून आलो गा धावता भेटी होता आरोग्यतान पतीस होईल म्हणून या आपुले समान असती नारी यासी असती पुत्र कुमारी आपण झाले दगडापर्यंत पुत्र नाही आपणाशी पती आपला सदा रोगी कैसा पुत्र आपले अंगी म्हणून याची काम्या लागेन निघून आले स्वामी आरोग्य होईल पतीशी पुत्र होतील आपणाशी आशा करुणी मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरला माझा मनोरथन आरोग्य झाला प्राणाथ पुत्र झाले बहुतन नवस झाला स्वाम्या मनोरथ झाला आम्हासीन म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोक स्वयं कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परी ध्यान करीत आली अमरजा संगमातुरित वृक्ष असे अश्वत्थन देखती झाली स्वाम्यासी उभी ठाकून आदुरीन साष्टांगी नमन करी श्री गुरुवंती तयावसरीन सुवासिन होईल ऐसे म्हणता मागुतीन नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेने चलितून अष्टपुत्री होय म्हणतसे ऐसे वचन ऐकून हास्य करते सगळेजण सांगता ते विस्तारून श्रीकृपाचे देवळे विप्रवंती स्वामी आसी हिचा पती पंचद्वासी पावला परंधामासीन सुवासिनी केळू होय नेले प्रेत स्मशान असी हे आली असे सहगमनाची निरोप घ्यावया तुम्हापासून आले असे स्वामी तुमचा निरोप घेऊन नागनी कुंडा जाऊन समागमे पती शैनेन दहन करणे येसी ऐकोणी ब्राह्मणाचे वचन श्री गुरुमंदी हसून हिचे स्थिर आहे पण मरण कैसे घडेसी मनती श्री गुरु ते वेळी नाना प्रेता माजोळी प्राण गेला कोणी काळीन पाहू म्हणती त्यावसरी श्री गुरु म्हणती तुझ्याचे नामचे वाक्य झाले ऐसे आहे पण स्थिर येशी न संदेह न धरा मनात या बोलाचा निर्धारून करील आता कर्पूर गुरु नका प्रेत संस्कारून आला म्हणती आपणा जवळी श्री गुरुचा निरोप घेताना अनु गेले धावत लोक कौतुक पाहताना अभिनव म्हणते सकळी जन इतके होता अवसरे आले तेथे विप्रचारी पूजा करते मनवारीन श्री गुरुची भक्तीने रुद्र सूक्त म्हणून नाभिषेक करते गुरुचरणे षोडशोपचार विस्तारुणीन पूजा करते भक्तिसेवा तीर्थ पूजा नानापरीन पूजा करते उपचारी युतके होता अवसरीन घेऊन आले प्रेतासेवा प्रेतारुणीला देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणते प्रलोकान सोडा दूर वस्त्राचे चरण तीर्थ ते वेळेन देती तया विप्राजवळीन प्रोक्षा मनती तात्कालीन प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मणन प्रेतासी करती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपणन पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठवणी बैसला तो दक्षिण नांग मुरडीत परिसा नग्न म्हणून लाजतन प्रेता झाले सर्वचित नवा वस्त्रेने सतन येऊनीकडे बैसला बोलावणी श्रेयसीन पुसत असे विस्तारशी कोठे आणले आपणासीन यतीश्वर कौन सांग येतुके लोक आले असता काओ न करीसी तू चेता निद्रा आली मदोन्मत्तान म्हणून पुसे श्री ऐकोणी पतीचे वचन सांगली झाली विस्तारण उभी रावणी दोघे जण नमन करते श्री गुरुशी चरणावरी माता ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पाहती लोक सकळी जनन महानंद प्रवर्तला म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण पापा पासाचे अनुसंधान जन्म झाला स्वाम्या दुर्बुद्धीने पापी वर्तळून पाप सागरी बुडालो तुझे स्मरण विसरलो त्रय मूर्ती जगद्गुरु समस्त जीव मात्रासीन
रक्षिता शंकर तुझी होशी ख्याती तुझी त्रिगुणासीन शरणांगता रक्षका त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परु ब्रह्मा विष्णू महेश्वरन सच्चिदान स्वरूपा त्राही त्राही विश्वकर्तान त्राही त्राही जगद्वर्ता कृपा सागरा गुरुनाथान भक्त जनवर प्रदा जय जया गुरुमूर्तीन जटा जुटा पशुपती अवतरणासी तू क्षितीन मनुष्य दे धोरण्या त्राही त्राही पिनाक पाणीन त्राही देवा तू शिरोमणी भक्तजना पळीन रक्षितोषी निरंतर सर्वाभूती तुची वससीन नमन तुझे चरणासी मज ऐसा गमलासीन माता रूपी वर्तत विश्वकर्णी तुझी करशीन हेळा माद्रे सृष्टीच्या रचिसी मज ऐसा गमलासीन ज्ञान रूपे वर्तत त्रिभुवनी तुझी च करणीन माथा ठेवला तुझे चरणी निश्चय केला माझे म्हणीन पुनरपी जन्म नव्हे आता तुझे नायके एखादा जरी कोपसी त्वरित तयावरी माझे मनी येणे परीन अकलंक रूप दिसतो शिव क्रोध नाही तुझे म्हणीन आनंद मूर्ती तुझी सगुणी भक्त जना ते करी रक्षिणेन कृपा सागरा स्वामिया जीव मात्रा कृपा करशीन शरणागता ते रक्षिषे इह पर सौख्य दिशीन चतुर्वेद पुरुषार्थ तुची कारुण्य सागरून चिन्मात्राचा गुरु श्री नरसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया ऐसे नाना परीसी स्तोत्र केले श्री गुरुशी गुरु श्री गुरुमूर्ती संतोषीन आश्वासिती तेवळी अष्टपुत्र पूर्णायुषीन हो का श्रीमंता ते हरजे गेले तुमचे सर्व दोषीन देहांती मुक्ती तुम्हा चतुर्वेद पुरुषार्थन लभ्य झाले तुम्हा सत्य सांडोनिया संदेह दुर्जन सुखे असा म्हणती ते काय इतुके होता अवसरीन मिळाल्या होत्या नगरणारी जय जयकारा परंपारीन प्रवर्तला ते वेळी नमन करती सकळ हे जनन स्तोत्र करती गायन करिता ती निरंजनन जय जयकार प्रवर्तला त्यामध्ये विप्रयकन होता धूर्त कुबुद्धिक याचे ग्रह होते नरकीन म्हणून पुसे श्री गुरुशी विप्र म्हणे श्री गुरुशी विनंती स्वामी परियशी संशय तुमच्या मानसीन हो तसे स्वामिया वेदशास्त्र पुराणन बोलता ती सनातन ब्रह्मलिखित सत्यदानन म्हणून वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यून यासी दिवा मरण सुखांतरेसी त्याचाला प्राणकेशीन ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळे याचा अभिप्राया निरोपावे गुरुराया श्री गुरु सांगती हसोनियान तया मूर्ख ब्राह्मणाशी श्री गुरुमंती ब्राह्मणासीन सांगेन तुझे विस्तारिसी पुढे जन्म होय दासीन एक बरेसा आम्ही तया ब्रह्मयापासीन मागून घेतले कारणेसे पुढील जन्मात परिसीन वर्षे 30 संख्या दे भक्तजन रक्षा वयासी मागे तरी आम्ही ब्रह्मयापासी म्हणूनही सांगतो विस्तारशीन तया विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सगळे जन साष्टांग गर्जी नमन गेले आपलाले स्थानान ख्याती झाली 14 पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष भूतन पूजा करते भक्तीने अपार द्रव्य वेचून करीते आचरा आराधना सूर्य गेला अस्तमानान आले श्री गुरु मठाशी स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचारण आरती करते श्री गुरुशी सिद्धमने नामधारका पुढे झाले अपूर्वैका कथा असे अतिविशेषान सांगे नायका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकथा होय मनोहरन सकाळाभिष्ट भाविजे इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत विप्र संजीवनम नाम द्वांत्रिशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धाच्या चरणा विनोद शेखर जोडून भक्तिभावे कृण्या म्हणे स्वामी सिद्धमुनीन पूर्वकथा अनुसंधानी पती सहित सुवासिनीन आले गुरु समागमे श्री गुरु आले मठासीन पुढे कथावर कलिकेसी विस्तारुणी अम्मासीन निरोपावे दाताराम सिद्ध म्हणे ऐक बाळा दुसरे दिवशी प्रातःकाळा दंपती दोघे गुरुजवळ आणि येऊन बसती वंदुनी विनविताती करजोडीने नाम शोक घडले तिनी एक येतीने येऊन नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचारी अम्मासीन देता बोलिला परेसे कानी बांधून प्रदासीन दहन करीन तसे आणि एक बोलिले रुद्र सुक्त असे भले अभिषेक करीती विप्र कोळ्यांते तीर्थ आणावे
आणोनी तीर्थ प्रेतावरीन प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समयी दर्शन करीन श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगुनी अम्मासी आपण गेला परेसी रुद्राक्ष राहिले मजपाशीन पती श्रवणी स्वामी ऐकोनी ते जवजन श्री गुरु सांगते अजून रुद्राक्ष दिले आम्हीच जानन तुझी भक्ती देखून या रुद्राक्षाची महिमान सांगता असे अनुपम्या सांगेन विस्तारणे तुम्हाला एक चित्ते परेसा भक्ती अथवा भक्तीशीन रुद्राक्ष धारण नरासी ना पाप न लागते परेशीन उत्तम अथवा निचाते रुद्राक्ष धारण पुण्यान्मिती नाही अगण्य आणि द्यावया नाही साम्यन श्रुती संमत परेसा सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होय तुची रुद्रन समस्त देव वंदिती सहस्र जरी न साधतीन तोही बाहुसी षोडशास्ती शिकेशी बांधा एक ख्यातीन चतुर्विंशती दोही करिय कंठाभरणा 32 साधे मस्तकी बांधा चत्वावंशाचे श्रवण द्वया द्वादशाचे धारण करावे परेसा अष्टोत्तर शत एकन कंठीमाळा करानिक रुद्रपुत्र समान एकन येणे विधी धारण केल्या मोती पवळे स्फटिकेशीन रौप्य वैडूर्य सुवर्णशी मिळवणी रुद्राक्ष माळेशीन धारण करावे परेसा त्याचे फळ असे अपारण माळा रुद्राक्षाचे तोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असतील त्याची पापे नातळती त्याची होय सद्गती रुद्रलोक्या खंडित रुद्राक्ष माळा धरून जपकृती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणीन एका श्रोते एक चित्ते रुद्राक्षा विने जो नरन वृथा जन्मदाना थोर ज्याचे कपाळी नसे त्रिपुंडन जन्म वाया परेसा रुद्राक्ष बांधून मस्तकीशीन अथवा दोन्ही श्रवणाशी स्नान करिता नरासीन गंगा स्नान फळासे रुद्राक्ष ठेवणे पूजेशीन अभिषेका रुद्र सुक्तेशी लिंग पूजा समानिशीन फळासे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश अस्तिमुख चतुर्दशादी कौतुकन मुखे अस्ति परेसा हे उत्तम मिळती जरी अथवा अस्ति नानापरी धारण करावे प्रीती करीन लागे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वी व्याख्यानन विशेषाचे अधिगहन ऐकता पापे पळून जाती त्वरित परेसा राजा काश्मीर देशीन भद्रसेन नाम परेसी त्याचा पुत्र सुधर्मायसीन प्रख्यात होता धराय त्या राजमंत्री सुता नाम तारकासे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंतन परम सख्य असे देखा उभयता एक वयसीन सुकुमाराती सुंदरीशी एके स्थानी विद्याभ्यासीन वर्तती देखा संतोष क्रीडास्थानी सहभोजने नास्ती दोघे संतोषने ऐसे कुमार महाज्ञानी शिवाचारी परेसा सर्वदेही अलंकारन रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंडन तिलकासे परेसा रत्नाभरण सुवर्ण देखान लोहा समान पाहती निका रुद्राक्षमाळा वाचून अनिकान न घेती देखा अलंकार माता पिता बंधुजन नानोनी देती रत्नाभरण टाकून देती कुपुरन लोह पाषाण म्हणती देशी वर्तता ऐसे के दिवशी तया राजमंदिराशी आला पराशर ऋषींना साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखून राजा सन्मुख जाऊनी साष्टांगी नमुनी घेऊन आला मंदिरात बैसोनी सिंहासनी नार्दपाते देऊनी पूजा केली उपचारोनी महानंदी देवळी कर जोडूनी मनीश्वरासीन विनवी राजा विन भक्तीशी पिसे लागले पुत्रासीन काय करा तसे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्ष माळा कंटियारण सर्वाभरणतीची करीतीय शिकविल्या नायकतीन कैसे ज्ञानी याचे मध्ये स्वामी याती निरोप देतीन तरीच ऐकता कुमारक भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही म्हणी याचा अभिप्राय विचारणे निरोपावे दाता ऐकून रायाचे वचन पराशर ऋषीदान निरोपित से असून मने विचित्रायचे का तुझ्या आणि मंत्री सुदाचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक सिद्धेशासन म्हणे ऋषी तैविळी पूर्वी नंदी ग्राम नगरीन होती एक वेश्यानारी अति लावण्य सुंदरीन जैसे तेज चंद्रकांतीय जैसा चंद्र पौर्णिमेसीन तैसे छत्र असे तिची सुखासन सुवर्णेसीन शोभामान असे देखा हिरण्यमय तिचे भोरन पादुका सुवर्ण विराजमान नाना परिचय आभरण ऐसे वितुर्विसा पर्यंक रत्न खचित देखान वस्त्राभरण्याने का गोमहिषी दास्यादिकान बहुत असे परेसा सर्वाभरणे दिसे असेन जैसे दिसे मन्मथ रती नवयौवन सोमकांती नाती लावणे सुंदरी गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे असती नानापरी अखिल भोगतीच्या अग्रीन विख्यात असे तया ग्रामी धनधान्य आदी संपत्तीन कोटी संख्या नाही मिती
ऐशा बरी ते नांदतीन वार म्हणतात नगरी ऐसे असून वार म्हणतात म्हणे आपण पतिव्रता धर्म करी असंख्यातान अन्न वस्त्रे ब्राह्मणाशी नाट्य मंडपतीचे घरी रत्नविषित नानापरे उभारिला अति कुसरीन सदा नृत्य करीत तेथे सखिया वर्ग सहित नित्यांना नृत्य करीती मनोरथ मरकट कुक्कुट विनोदार्थन बांधले असते मंडपीय तया मरकट कुक्कुटाशी रुद्राक्षमाळा भुजनेशी कुक्कुटाच्या शिकेशीन रुद्राक्षे बांधलासे तया मरकड कुक्कुटाशीन शिकवीती नृत्य विनोदीशी वर्धदायसे एक दिवशी नाव अभिनव झाले परेसा शिवव्रती म्हणजे एकन वैश्याला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्माकन प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखान रत्नगजित लिंगनिका तेज भागे तरुणारकान विराजमान दिसत असे तया वैश्यासी देखून नेले वैश्यवंदून वेश्यवंदून नाट्य मंडपी बसून उपचार केले नानाविध तया वैश्याचे करीन जे कालिंग होते भुरी रत्नखचित सूर्यापर्यंत ससे तेजाचे देखून लिंग रत्नखचित विस्मय करी वारंदा आपले सखीसी असे म्हणतन ऐसी वस्तू पाहिजे पुसाद या वैशासीन देईल जरी मुलासी अथवा देईल रतीसीन घोईन कुलस्त्री दिवस तिनं ऐकून तेज वचन पुस्तती वैशासी सखी गाणं जरी का द्याल लिंगरत्नन देईल रती दिवस तिने अथवा द्याल मुलासीन लक्ष संख्यादी द्रव्यासी जे का वसे तुमचे मानसिन्य रूपावे शोभ्रती ऐकोणी सखियाचे वचन म्हणे वैशासून देईन लिंग मोहन रती कांक्षा करून या मग तुमची मुख्य वारवणितान होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रतान होनी असणे शोभ मनोभाव्य म्हणून मुख्य वनितेशी पुसत असे वैश्य स्वमुखेशी नामे व्यभिचारी तू होशीन काय सत्य तुमचे बोल तुम्हा कैचे धर्म कर्म बहुपुरुषाचा संगम पतिव्रता कैसे नाम नासे तू सांग मग ख्याती तुमचा कुळाचारण सदा करणे व्यभिचार नव्हे तुमचे मन स्थिर एक पुरुषास विनित्य ऐकुणी वैश्यवचन बोले वारंता आपण दिनत्रय सत्यजान होईन तुमचे कुलसिय द्यावे माते लिंगरत्न रती प्रसंगी तुमचे मन संतोष विनाती गणन तनु मन धनेसी जाना वैश्य मने दियेशीन प्रमाण देवे सम्मासी दिनत्रय दिवानिशीन व्हावे पत्नी धर्म कर्मेय तये वेळी वारंता लिंगावरी ठेवी असता चंद्र सूर्य साक्षी करतान झाली पत्नी तयाची इतुक्या अवसरेल लिंग दिले तिचे घरी संतोषले ती नारीन करी कंगन बांधिले लिंग देवनी वैश्यसीन बोले वैश्य पर्यसी माझ्या प्राण समानेशीन लिंगासे जाण तो आयो या कारणे लिंगासीन जतन करा पर्यसी हानी होता लिंगासीन प्राण आपला तिजन ऐकोणी वैश्याचे वचन रांगी काढले ते अंगण मने लिंग करीन जतनन प्राण समान म्हणूया ऐसी दोघे संतोषतन बैसली असते मंडपात दिवस झाला असतंगतन म्हणती जाऊ मंदिरात संभोग समय लिंगासीन ठेवू नये जवळी कशी म्हणे वैश्यती शिंत एवढी बरेसा ऐकोणी वैश्य वचनन मंडपी ठेवले लिंगरत्न मध्यस्तंभी बांधून गेली अंतर्ग्रहाशी क्रीडा करीत दोघे जण होती ऐका एक क्षण उठला अग्नी अद्भुत जानन तया नाट्य मंडपात अग्नी लागून मंडपन भस्म झाला जैसा धूप वैश्य करसे प्रापन देखुण्यात एवढी म्हणे हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विजविता ते अति प्रबळे नगर लोक म्हणून मिळून न्याय विजवून पाहती लिंगासीन झाले दग्ध परिसी अग्नीत मरकट कुक्कुटासीन धन झाले अवधारा वैश्य देखोनी त्यावेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळून गेले ना आता प्रांतजीन म्हणे म्हणून निघाला बाहेरी नाही ती गेली अवसरी काष्ठे मिळवणे अपारीन अग्नी केला परिसा लिंग धन झाले म्हणून अग्नी प्रवेश केला नगर लोक विस्मय कीर्तन वेशा दुःख म्हणे हा काय झाले पुरुष हत्या दोष म्हणजे घडले लिंग मंडपी ठेवले दग्ध झाले परिसा वैश्य माझा प्राणेश्वरन तया हानी झाली निर्धारून पतिव्रता धर्म करून म्हणे प्राण तेजिन बोलावणी विप्राशी नमस्कारी ते वेळेशी सहगमन कराव्या शिंदान धर्मकृत सेवा वस्त्रभूषणे भांडारान दिधले सर्व विप्रवरा आयती केली परिकरान काष्ठे चंदन वन्य देखा आपले बंधू सहोदरासीन नमुने पुसे देवळेसे निरोप देवापनासीन पती समागमे जातसे ऐकून येते वचनान दुःख करते बंधुजना म्हणती तुझी बुद्धिहीनन काय धर्म करते सिंह आम्ही घेतले जन्म कोण
तदनुसार वर्तन करिता नाही दूषण तू हे काय करीतेस वेश्येचे मंदिरासीन येते पुरुष रतीसे मिती नाही दयासीन केवी झाला तुझा पुरुष कैचा वैश्य कैचे लिंगन वाया जळसे आपले अंग वारवणिता धर्म चांगन नित्य पुरुष नूतनची ऐसे वैश्य किती येते त्यांची कैची होती सती हा सती नगर लोक्यातीन काय तुझी बुद्धी सांगे येणे बरी समस्त जनन वारी ते तिचे बंधुजन काही केली नायके जानन विनिमितसे बरे साय वेश्या म्हणे तेवढे आपला पती वेश्या ढळे प्रमाण केले त्या चंद्र सूर्य साक्षी असे साक्षी केली हो म्याक्षिती दिवस तीन अहोरात्रीन धर्मकर्मे त्याची सतीन झाले आपण परेसा माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्मख्यातन वेदशास्त्री परेसा पती सवे जे नारीन सहगमन जाय प्रतिकरी एक एक पावला भूमीवरील अश्वमेध यज्ञ फळासे आपले माता पिता पक्षन एकवी सकुळे विख्यात पतीचे माता पिता पक्षन एकवी सकुळे परेसा इतके जरी नरकी असतील त्यासी घेऊन समवेती जाई त्वरित स्वर्गापर्यंत वेदशास्त्री म्हणती असे ऐसे पुण्य जोडीतीन काय वाचुने राहणे क्षिती दुःख सागर संसार ख्यातीन मरणे सत्य कधीतरी म्हणून विनवी समजताची निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा स्मरोनिया सर्वेश्वरन केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास तोरण करीत झाले तेवढे नमुनी समस्त द्विजासीन उभी ठेली अग्निपाशी उडी घालिता वेगेची नाभिन झाले तेवढी सदाशिव पंचवक्तरन दशभुजा नागसूत्र हाती असे पानपात्रन त्रिशूळ डमरू करीत असे भस्मांकित जटाधारीन बैसला असे नंदेवरी दरिता झाला वरचेवरून वेश्येशी तेवढी तया अग्निकुंडातन दिसे अग्नी असे शांत भक्त वत्सल जगन्नाथन प्रसन्न झाला तेवढी हाती धरून वेश्येशीन कडे काढले विमुखेशी प्रसन्न होणे परेशीन वर माग म्हणतसे ईश्वर म्हणे ती अशी आलो तुझे परीक्षेशी धर्म धैर्य भाव यासीन येणे घडले प्रेसा झालो वेशा आपण लिंगरत्न स्वयंभूची अग्नी केली मायेची नाट्य मंडप जाळला तुझे मन पावयासीन झालो अग्नी प्रवेशी तुझी पतिव्रता होसीन सत्य केले व्रताप्रिय तुष्टलो तुझे भक्तीशीन देईन वरजे मागसी आयुरारोग्य श्रियेसीन जे इच्छिसी मागता म्हणे वेश्या ते वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी रसातळी न घे भोग ऐश्वर्य तुझे चरणकमळी भृंग होणी असे न महाभाग माझे इष्टबंधुवर्गन सगळं तुझे सन्निधेशी दास दासी माझे असदीन सकळ न्यामे स्वर्गाप्रती तुझे सन्निध पशुपतीन राहू स्वामी सर्वेश्वरा आम्ही न व्हावी पुनरावृत्ती न लगे संसार यातायाती विमोचावे स्वामी त्वरितीन म्हणून चरणी लागली ऐकोनी तिचे वचनान प्रसन्न झाला गौरी रमण समस्ताभिमानी वैसुनन घेऊन गेला स्वर्गाशी तिचे नाट्यमंडळातून जो का झाला मरकड घात तया कुक्कुटा समवेतन दग्ध झाले परेसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परेशी मरकटत्व तेजोनिया हर्षीन तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशीन कुक्कुट जन्मला परेशी रुद्राक्ष धारण फळे असीन राजकुमार होणे आले पूर्वसंस्कारा करितान रुद्राक्ष धारण असे कृत दोघे पुत्र ज्ञानवंतन केवळ भक्त ईश्वराचे पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्ष धारण नित्य करता इतके पुण्य घडले म्हणता झाले तुझे कुमारक आता तरी ज्ञानवृत्तीन रुद्राक्ष धारण करता त्यांच्या पुण्या नाही मितीन म्हणून सांगे पराशर श्री गुरुमंती दंपतीशी येणे परी रायासी सांगता झाला महारसेन पराशर विस्तारे ऐकोणी ऋषीचे वचनन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला ती गणन सांगे नाही का एक चित्ते म्हणून सिद्ध विस्तारिसी सांगे नाम भारकासी अपूर्व झाले परेशीन पुढील कथा ऐकपा गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू ऐकता श्रोते सावधान लागे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम श्रीशतमोध्यायः श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः.
श्री गुरुमंती दंपतीसी नायका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायासीन रुद्राक्ष महिमा निरूपी तया राजकुमाराचेन पूर्वजन्मीचे चरित्र साचे विस्तार करणी सुधावाचेन निरोपिले ऋषीश्वरे संतोषोने तो राजान लागला त्यांचे पादांबजा कर जोडून या उजान विंतसे बरेसा राजा म्हणे ऋषीश्वरासीन स्वामी निरोपल्या मासी पुण्य घडले आत्मजासीन रुद्राक्ष धारण करून या पूर्वजन्मी अज्ञानीशीन रुद्राक्ष बांधले ते विशी तेने पुण्य दशाईसीन पावले दोघे कुमार ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करताची धारण पुढे यांचे लक्षण कोणे परिवर्तित भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही ज्ञानी सांगा स्वामी विस्तारून माझे मंत्री कुमारकाचे ऐकून रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारून दोघा कुमारकाचे लक्षण अपूर्वाचे बरेसा ऋषी म्हणे रायासीन पुत्राचे होणार पुससी ऐकता दुःख पावशीन कवने परी सांगावे राजा विनवित स्वामी रूपावे सगळे उपाव करून तात्कालीन दुःखा वेगळा तुझी करशी काय असे म्हणता ऋषेश्वरन सांगला झाला विस्तार ऐकराया तुझ्या कुमरन वर्षे 12 आयुष्यासे तया 12 वर्षातून राहिले असते दिवसात 8वे दिवशी येईल मृत्यून तुझ्या पुत्राचे बरेसा ऐकून ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला दक्षिण करिता झाला रोदन अनेक परिदुःखित ऐकता राजा तैवळीन लागला ऋषीचे चरणकमळी राखे राखे तपोबळीन शरणागत मी तुझा नाना परी काही वरदन मुनिवराचे चरण धरित तसे श्रिये चैतन काय करावे म्हणून या कृपा नदी पराशरण सांगला झाला विस्तार शरण हरिगे जगद्गुरून उमाकांत शिवाशी मनीचे भय तेजून असावे आता शिवध्यानीन तो राखेल शूरपारी नाराधावे तया शिवम जिंकावया कळासी नो पावासी परिसी सांगेन तुम्हा विस्तारीशीन एक चित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासीन देव एक योमगेशी निकलंक पर्यसीन चिदान्न स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंतन रजोरूपे ब्रह्मा सृजित सृष्टी क्रमण कारणार्थन वेदचारी निर्मिलेय तया चतुर्वेदासीन दिदले तया विरंचिसी आत्मतत्व संग्रहासीन ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वरन त्याही दिधला वेदसार रुद्राध्याय विस्तारन दिधला तया ब्रह्मयासी रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अगम्य या ते नाश नाही प्राणान अव्यय असे प्रियसा परतत्व शिवात्मकन रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुखन विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका वदनी दक्षिण एकान यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदातन उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारतन सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषीशीन मरीची अत्रि परियसी अनेक समस्त देवासीन सांगे ब्रह्मा दैवळीय तेची ऋषी पुढे देखान शिकविते आपले शिष्याधिका त्याचे शिष्य पुढे ऐकान आपले शिष्याशी शिकविले पुढे त्यांचे पुत्रपौत्रीन शिकविले ऐका पवित्री विस्तार झाला जगत्रीन रुद्राध्याय भूमीवर्य याहुनी नाही अनेक मंत्रन त्वरित जप साधत चतुर्वेद पुरुषार्थन लागे त्वरित परेसा नाना परीचे पातकन केला असेल महादोष रुद्र जाप्य होय निघन तोची पावे परमपद आणि एक नमन केले ब्रह्मदेव रचिले देवतीर्थासे बोलेन स्नान पान करावे केने कर्मे परिहरिते संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसेव चिंतेची तरी भवसागर सुकृताश्वा अथवा दुष्कृत जे जे की जे आपले हित जैसे पेरले असेल शेतन तेची उद्धव परिसा सृष्टी धर्म प्रवृत्तीशी रचले ब्रह्मयाने प्रेसी आपले वक्ष पृष्ठ देशेन धर्माधर्म उपजविले जे जन धर्म करते इह सौख्य होय गती अधर्म जे राहते पापरूपी तेची जाणा काम क्रोध लोभ खुण मद मत्सर परिपूर्ण अधर्माचे सुतदान नितके नरक नायक गुरुतपल सुरापानी पुलकस स्वरूप अंतकरणी कामुक असते परिपूर्ण तेचे प्रधान नरकीचे क्रोधे पित्रवधी देखा मात्रवधी असती जे का ब्रह्मत्यादी पातकान कन्या विक्री जन इतके क्रोधापासून उद्भवले म्हणून पुत्र झाले जाणून क्रोधसूत म्हणती तयासी द्विज देव स्वहरण देखा ब्रह्मस्वदे घेऊन नेदी जो का सुवर्ण तस्कर ऐकान लोभपुत्र याचे नाम ऐशा समस्त पातकाशी नियमे निरूपले परेसी तुम्ही जाऊन या मृत्यासीन राहटी करणे आपल्या गुण
तुम्हा सवे भृत्य देखान देईन सर्वोपपातका समस्ता पाठवावे नरकान जे जन असती भूमीवर यमाची आज्ञा घेऊन नाली पातके मेदिनी रुद्र जाप्या दे देखून पळून गेली पर्यसा जाऊन या यमाप्रतीन महापातके विनूतीन गेलो होतो आम्ही क्षितीन भयचकित होऊन आलो जय जया महाराजांना आम्ही पावलो महाभयान किंकर तुमचे म्हणून प्रख्यात असे त्रिभुवनीय आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो होतो धरित्री पोळलो होतो व वन्नीपुरीन रुद्रजाप्या देते खुन्या क्षितीवरी राहावयासीन शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्रजाप्यासीन पोळतो आम्ही स्वाम्या ग्रामोग्रामी नदी तीरीन वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजाप करता देव कवने परी आम्हा गती जाऊ न शको आम्ही क्षिती रुद्रजाप्य नर करीतीन तया ग्रामी जाऊ न शको आम्ही जातो नरापासीन भरत होतो पातकासीन होतो नर महादोषीन मिती नाही परेसा प्रायश्चित्त सहस्रेसीन जो का नव्हे पुण्यपुरुषी तैसा द्विज पर्यसीन पुण्यवंत होतसे एखादे समय भक्तीसीन म्हणतो रुद्राध्यासी तोही पुण्यवंत केसीन होतो स्वामी यमराया कैसा पापी महाघोर पुण्यवंत होय नर भूमीवर कैसे विचरून आम्हा कष्ट होतसे काळकूट महाविशन रुद्रजाप्यां महादिशेन शक्ती नवे अम्मासीन भूमीवरी जावया रुद्रजाप्य विशासीन शमन करावया शक्त तू होसीन रक्षका अम्मासीन म्हणून विनवती पातके तितुके बोलके पातके ऐकोणी यम माथा तुके कोपोनी निघाला तवकेन ब्रह्मलोकायने तैवळी जाऊन या ब्रह्मयापासीन विनवयम परेसी जय जया कमळवासीन जगसृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करत पापी नराते आणि नर कारण पुराशी महापातकी नरासी आणुनी पाठवितो भृत्यासी पातकी होती पुण्यराशी रुद्रजाप्य करुण्या समस्त जाती स्वर्गासीन महापातकी आदी तुझी नाश केला पातकाशीन शून्य झाले नरकार्णव नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निर्फळ समस्त झाले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वाम्या तुम्ही होऊनी मनुष्यासी स्वामित्व दिले भरवसी रुद्राध्याय निदानेशीन केवी कारणे दिले दिय या ते उपाव करायासीन देवा तुझी समर्थोसी राख रोख गामासीन राज्य गेले स्वामिया या कारणे मनुष्यासीन पातका ते लावलेसीन रुद्रजाप्य महाविशन महापातका ते जाळीतसे येणे परी यमदे खान विन्विता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐकान ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्दमेसी रुद्रजाप करती तयासी अज्ञान लोक तामसीन उभे निजूनी पडती नर त्या ते अधिक पापे घडतील त्याशी तुम्ही दंडा तोरिती जे जन भक्ती व्हावी व्यक्ती रुद्रजाप नराते बाधो नका तुम्ही ऐकान सांगावे अशी पातका रुद्रजाप्य पुण्याधिकान जे जन मनती भक्तीशी पूर्वजन्मी पाप करते अल्पायुष्य होय उपजती तया पाप होय निष्कृतीन रुद्रजाप्ये करुण्या कैसा अल्पायुषी नर रुद्रजाप करता निर्भर पापे जाऊन निर्धारण दीर्घायुष्य होय देखा तेजो वर्चस्व बलधृती आयुरारोग्य ज्ञान संपत्ती रुद्रजपता वर्धती नायक यमायक चित्ते रुद्रजाप्य मंत्रचिन स्नान करती ईश्वराशी तेची उदक भक्तीशीन जे जन करती स्नानापान त्या ते मृत्यू भय नाही नानिक एक नमलबाई रुद्रजापे पुण्य देहीन चिरंजीव फळासे रुद्र जपुने उदकासे स्नान केले अनरासे मृत्यू भीतसे तयासीन तेही धरतील भवार्णव्य शतरुद्र अभिषेकासीन पूजा कृती महेशासी जे ते जन होती शतायुषीन पाप निर्मुक्त परेसा गायसे जाणून मानसीन सांगावे आपली दूतासी रुद्रजाप्य दुजासीन बाधो नको म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मवचनाने यमाला आपले स्थाना म्हणून पराशरी जाणून राया पुढे निरोपिले आता पुढे तुझे कुमारासी उपाय सांगेन परीसी 10 सहस्र रुद्रशी स्नपन करी शिवासी 10 सहस्र वर्षावरील तुझे पुत्र वाचती स्थिरी राज्य करतील धुरंधरीन जैसा इंद्र अमरनाथ त्याचे राज्य श्रेयसी नाश नवे परेसी अकंटक संतोषीन राज्य करते तुझे सुतय बोलवावे तुझ्यासीन विद्वज्जन शतासी
ज्ञानी यज्ञ निष्ठासीन पाचारावी परिसा ऐशा विप्रागर विदेखान करावे शिवासे अभिषेका आयुष्य वधेल कुमारकान सद्य श्रेय होईल येणे परिरायसीन सांगे पराशर ऋषी राया आनंद भरिदेशीन आरंभ केला देवळी जैसा पराशर गुरुन निरोप दिला जोरून तैसे बोलाविले सहस्रून विद्वज्जन ब्राह्मणाशी शतसंख्या कलशेशीन पुण्येश्वरशेषी विधीपूर्वक शिवासीन अभिषेचिले परेसा त्याची जळे पुत्रासीन स्नान करी प्रतिदिवशी येणे परे 7 दिनेशीन आराधिला ईश्वर गावघी झाली दिवस साधन मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला चेतन पराशरी रक्षिले त्या समय उचितान वाक्य झाले अदृश्यता सवेची दिशे अद्भुतं दंडहस्त महापुरुष महादृष्टं भयचिकित आले होते महादूत समस्त द्विजरुद्र पडतन मंत्रावसारे दितादिय मंत्राक्षतावसरीन घालिती तया कुमारावरीन दूत पाहती उभे दुरीन जवळी येऊ न शकतीय होते महापाश हाती कुंभरावरी टाकू येती दंडास्त शिवदूतीन मारू आले तेवढी भयचकित महादूतन पळून गेले दुरित पाठी लागले शिवदूतन वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवरीन राक्षस तया राजकुमारा आशीर्वचन देती धोरण वेद श्रुती कृण्या इतुकियावरी राजकुमारान सावध झाला मनस्थिर राजया ते आनंद तोरण समारंभ करीत पूजन केले द्विजवरासीन भोजन झाले समस्ताची तांबूलादी दक्षिणे संतुष्ट विले महाराज संतोष होणे महाराजान सभा रचिती महाभुजा बैसवोनी समस्त द्विजान महाऋषी ते सिंहासनी राजा आपले श्रेयसितन भोजन केले इष्टसुत येऊनी बैसला सवितन आनंद प्रवर्तला तया समयी ब्रह्मसुतन नारद मुनीला दुर्द राजा जाऊनी सन्मुखतन अभिवंदिले ते वेळी पूजा करी उपचारीन राजा साष्टांगी नमस्कारी विनवितसे अवसरेन कर जोडणे परेसा राजा म्हणे ऋषीचे तू त्रैलोकी हिंडसी काय वार्ता विशेषेन अपूर्व काही निरूपिजे नारद म्हणे रायासीन गेलो होतो कैलासाची येता देखील मार्गाची अपूर्व झाले परेसा हा मृत्यू दुतासी न्यावयाला तुझा सुत सवेची येऊन शिवदूतन तया मृत्यूचे पराभविले यमदूत पळोनी जातीन तया यमापुढे सांगती त्या मुते मारले शिवदूतीन कैसेचा विक्षिती यमकोपे निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे दूता का मारतीला निरापराधे स्वाम्या निज कर्मानुबंधी सीन राजपुत्र गताविषयीन त्या ते अनंता दुधाशीन का मारले शिवदूत यम तै वेळी वीरभद्रन कोपुणे झाला महारौद्र वर्षावधी 10 सहस्रन आयुष्य असे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्तान वाया पडविले द्वादूता ओखटे केले शिवदूतेन जीवे सोडले तुझे दूत बोलावणे चित्रगुप्तान विचारावे शिक्षिप्ता मनोने पाठविले दूतान चित्रगुप्ता पाचारले पुसता चित्रगुप्ताशीन काढून पाहते पत्राशी 12 वर्षायुषीन राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणि 10 सहस्र वर्षे लेख पाहुणी यमघरी धरी शंकान म्हणे स्वामी अपराध वीरभद्रा ते वंदुनी नियम गेला परतुनी आम्ही आलो तिथून म्हणून सांगेनार हृदय गुरुजापे पुण्यकृतान आयुष्य झाले तुझ्या सुद्धा मृत्यू ते जिंकिले सत्यन पराशर गुरुकृता गायसे नारद सांगुले निघून गेला तिथून पराशर मुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेले तिजोरन राजा हर्षे निर्भर राज्य गेले दुरंदनन पुत्र पौते महिवर्य ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा भेने न लगे काळयमान श्री गुरु म्हणते दंपतीशी सिद्धमणी नामधारकासीन ऐसी कथा विस्तारेशी श्री गुरु सांगती दंपतीशीन प्रेम भावे करुण्या या कारणे श्री गुरुशीन प्रीती बहु रुद्रशी पूजा करी भक्तीसीन रुद्राध्याय करुण्या म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता तरती भवसागरन लागे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।